Madam, recording started. थँक्यू थँक्यू थँक्यू. इथं आलेल्या सर्वांचं स्वागत आणि जयश्री पाटील कोगनूर वहिनींना मी स्वागत करते आणि त्यांना सांगते की आपल्या 38व्या पुष्पाला सुरुवात करावी. धन्यवाद. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. शरणू शरणार्थी, आगतम स्वागतम सुस्वागतम. मी जयश्री पाटील कोगनूर सर्व रसिक जिज्ञासू श्रोत्यांचे वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 38 मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बसव अंडरस्टँडिंग अँड रिसर्च पुणे यांच्याकडून प्रत्येक महिन्याला शनिवारी विविध सामाजिक, धार्मिक, वैचारिक, आध्यात्मिक विषयावर व्याख्यान आयोजिले जाते. लिंगैक्य शरणी ॲडव्होकेट छाया उमाकांत शेटकार यांच्या स्मरणार्थ शरण डॉक्टर उमाकांत शेटकार यांनी आजचे व्याख्यान आयोजिले आहे. या मंचावर सर्वप्रथम शरणी सोनाली निळकुंठे वचन प्रार्थना म्हणतील. त्यानंतर शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण स्वागत प्रस्तावना करतील व व्याख्यात्यांचा परिचय करून देतील. आजचा विषय आहे महाअनुभवी अल्लम प्रभू आणि त्यांचे जीवन कार्य. शरणी ॲडव्होकेट आरती खड्ड व्याख्यान देतील. त्यानंतर शरण डॉक्टर शशिकांत पट्टण मार्गदर्शन करतील. श्रोत्यांबरोबर चर्चा होईल. कार्यक्रमाची सांगता शरणी दैवशालाताई पाटील यांच्या शरण समर्पणाने होईल. आता मी शरणी सोनाली नीलकंठे यांना विनंती करते की त्यांनी वचन प्रार्थना म्हणावी. सोनाली नीलकंठे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सगळ्यांना माझा भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. भक्ती समूल बसवा कालाशी काल बसवा. भक्ती समूल बसव कालाशी काल बसव. अनुपमशील बसव जंगमास्तव बसव. बसवा मज रक्षिबा संगन बसवा. बसवा मज रक्षिबा संगन बसवा. संगन बसवा. मी अल्लम प्रभूचे एक वचन म्हणत आहे. सगळ्यांना माझा भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. जमीन तुझी नाही रे संपत्ती तुझी नाही. जमीन तुझी नाही रे संपत्ती तुझी नाही. संपत्ती तुझी नाही. श्री कामिनी तुझी नाही. श्री कामिनी तुझी नाही. जमीन तुझी नाही. संपत्ती तुझी नाही. संपत्ती तुझी नाही. स्त्री कामिनी तुझी नाही. स्त्री कामिनी तुझी नाही. तुझी नाही. ज्ञान हेच तुझे आभूषण पाहा. ज्ञान हेच तुझे आभूषण पाहा. आभूषण पाहा. आभूषण पाहा. जमीन तुझी नाही. संपत्ती तुझी नाही. जमीन तुझी नाही. संपत्ती तुझी नाही. स्त्री कामिनी तुझी नाही रे. तुझी नाही रे. या ज्ञान रत्नानी तू अलंकृत झाल्यास. या ज्ञान रत्नानी तू अलंकृत झाल्यास. अलंकृत झाल्यास. तुझ्या इतका श्रीमंत पृथ्वीवर. 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 तुझ्या इतका श्रीमंत पृथ्वीवर. कुहेश्वरांच्या साक्षीने कोणी नाही रे म्हणा. कोणी नाही रे म्हणा. कोणी नाही रे म्हणा. जमीन तुझी नाही. संपत्ती तुझी नाही. जमीन तुझी नाही. संपत्ती तुझी नाही. स्त्री कामिनी तुझी नाही. नाही.
ज्ञान हेच तुझे आभूषण पहा, आभूषण पहा. या ज्ञान रत्नाने तू अलंकृत झाल्यास, अलंकृत झाल्यास, अलंकृत झाल्यास. तुझ्या इतका श्रीमंत पृथ्वीवर, पृथ्वीवरी, पृथ्वीवर. तुझ्या इतका श्रीमंत, तुझ्या इतका श्रीमंत पृथ्वीवर गुहेश्वरांच्या साक्षीने कोणी नाही रे म्हणा, 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 कोणी नाही रे म्हणा. सगळ्यांना माझा भक्तिपूर्वक शरणू. खरंच अल्लमप्रभू म्हणाल्याप्रमाणेच जमीन कोणीतरी बळकावणार, संपत्ती खर्च होऊन जाते, ज्ञान मात्र अक्षय टिकते. त्यामुळे आपण ज्ञान ग्रहण करावं आणि त्याचं आणि जे वाटले तरी कमी होत नाही अशा या संपत्तीचा आपण स्वीकार करावा असं त्यांनी सांगितलं आहे. आता मी संयोजिका शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांना विनंती करते की त्यांनी स्वागत प्रस्तावना करावी व अतिथी व्याख्यातींचा परिचय करून द्यावा. आजच्या अतिथी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना आपल्या वचन अध्ययन बसव मंच या बसव मंचा विचार मंचावरून आपल्या 38व्या पुष्पामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या आपल्या अतिथी आहेत ॲडव्होकेट आरती खड्ड ताई. ताई म्हणण्याचा उद्देश की माझ्यापेक्षा निम्म्या वयाने आहेत, पण मला खरंच म्हणजे त्याचं कौतुक वाटतं की या युवा अवस्थेमध्ये किंवा इतक्या छोट्या वयामध्ये आपल्या शैक्षणिक शिक्षणाबरोबरच त्यांनी बसव वचन, बसव साहित्य आणि शरणांचं चरित्र याच्यावरती अभ्यास केलाय त्या आणि विशेष वेगवेगळ्या ठिकाणी त्या व्याख्यानं देतात. अशा त्यांचं पण इथं सहर्ष स्वागत. आणि आरतीताईंना सांगू इच्छिते की आमचा हा जो बसव मंच आहे या मंचावरती इथं सर्वजणी म्हणजे वयाचा, जाती बंधाचा, वेदाचा फरक न करता, भेदभाव न करता आम्ही महिन्याच्या पहिल्या शनिवारी बसव साहित्याचा अभ्यास किंवा त्याचं वचन, शरणांचं चारित्र्य, त्याचे वचनांचा विश्लेषण असं घेत असतो. त्याच्या बरोबरीने आम्ही पुरोगामी, महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी आपण म्हणत आलोय. तर पुरोगामी जी आहे म्हणजे चारवाक आहे, चारवाक महात्मा बुद्ध आहेत, त्यांच्यानंतर आपले शाहू महाराज, बसव बुद्ध आंबेडकर असं जे आपण समीकरण आहे तर त्याच्यामध्ये की समांतर रेषेमध्ये महात्मा फुले सुद्धा आहेत. समांतर रेषेमध्ये मानवतेसाठी, मानव कल्याणासाठी सर्वांनी आपलं आयुष्य झटलेलं आहे, जिथं जाती पंथ भेदभाव न करता, लिंग भेदभाव न करता मानवाच्या सर्व समभाव हा जो भाव आहे हा भाव कसा वाढला जाईल, समानता कशी आणली जाईल हे आपल्याला जसं बसवांनी सांगितलं त्याचप्रमाणे जसे आपले इतर पुरोगामी आहे त्यांचं सुद्धा आम्ही चरित्र इथं घेत असतो. आणि या विचार मंचावरती हा तिथं सुसंवाद होत असतात, चर्चा होत असतात. आता वचन गायलेलं आता सोनाली ताईंचं इथं मी स्वागत करते. त्या पहिल्यांदाच आपल्या मंचावरती आलेल्या आहेत. त्यासाठी दैवशाला ताईंनी मला महत्वाचं सांगायचं म्हणजे विद्याताई मगदूम आपल्याला नेहमी म्हणजे गेले 3 वर्ष प्रत्येक वेळेला त्या वचन गायन करायच्या. आम्ही त्यांना गान कोकिला म्हणायचो. त्यांची तब्येत थोडीशी प्रॉब्लेम झाल्यामुळे ऐन वेळेला मी सोनाली ताईंना फोन केला आणि त्या 1 तासामध्ये हो ताई मला आवडेल असं इतकं सुंदर वचन अल्लम प्रभूंचं त्यांनी गायलं. तर त्यांचं सुद्धा मी तर आभार मानते की अल्लम प्रभूंनी किती सुंदर सांगितलंय, ज्ञानाशिवाय दुसरा अलंकार नाही आहे. की आपल्याला एक जमीन जी असते, त्या जमिनीचे प्रत्येक कालांतराने वेगवेगळे मालक येत असतात. आपण हे बघतो. एखादा भूखंड आहे तर आपण जो जन्म घेतलेला आहे या जन्मामध्ये काहीच नाहीये, माझं अलंकार नाहीये, माझी भूमी नाहीये. आणि पुरुषानं सांगितलंय तुझी स्त्री सुद्धा ही तुझी नाहीये. तर म्हणजे त्याच्यामध्ये जीव अडकवू नका. तर आपला अध्यात्माच्या दृष्टीने वाढा. ज्ञान हे एकच अलंकार आहे आपल्याला आणि ज्ञानासाठी ज्ञान जोपासा, वाचा, विचार करा, विचार मंथन करा. जसं आपण म्हणतो की लिंगायत हा जो धर्म आहे हा शास्त्रीय धर्म आपण असं म्हणतो की आपल्याला शास्त्राची जोड मिळालेली आहे. म्हणजे
एखाद्या व्यक्तीबरोबर व्यक्तिपूजा इथं अजिबात सांगितलेली नाही आपल्याला, की जे काही सांगितलेलं आहे ती तत्कालीन तुम्ही लॉजिकल रिझनिंग म्हणतो आपण त्याला, की त्या म्हणजे विमर्श करा आणि विचार करून जर तो तुम्हाला विचार पटला तरच तो तुम्ही घ्या, असं जे आपल्याला बसवण्णांनी सांगितलेलं आहे. बसवण्णांनी आपल्याला अनुभव मंडप आजचा विषयच आपण तसा घेतलाय, की अनुभव मंडप आपल्याला सर्वांना माहिती आहे. अनुभव मंडपमध्ये 700 शरण होते, शरणी होत्या. त्यांनी चर्चासूत्रातून आपण वचन साहित्य निर्मिती झाली. पण या अनुभव मंडपाचे पहिले अध्यक्ष कोण होते? म्हणजे हा जर प्रश्न कोणाला विचारला तर बऱ्याच जणांना आपल्याला माहिती आहेत, की ज्ञानयोगी, महाअनुभवी आपण ज्याला म्हणतो, त्यांना वेगवेगळी विशेषणं म्हटली आहेत. तर अल्लम प्रभू किंवा प्रभुदेव म्हटलं गेलंय. कुठे कुठे अल्लम असा विचार आलाय. म्हणजे असे वेगवेगळे नावाने ते जरी ओळखले गेले तर ते त्यांचं जे चरित्र आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे त्यांच्याबद्दल आज मॅडम बोलतीलच आपल्याला, आरतीताई आपल्याला मार्गदर्शन करतील. तर एक विषय आपण थोडंसं आपल्याला म्हणजे हे 900 950 वर्षापूर्वीची गोष्ट झाली. तर आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत. जेव्हा आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा संविधानाची जी कमिटी होती त्या कमिटीचे अध्यक्ष कोण होते हे आपल्याला माहिती आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ह्या सनातनी धर्मामध्ये आपण हिंदुस्थान म्हटलं की सनातन आल्या की आपलं पोथी, ग्रंथ, पुराण, वेद सर्व आलं. मग त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या चाकोरीत बसले होते का? असा जर विवेकवादी जो माणूस असेल त्यांना नक्की हा प्रश्न पडेल. तर नाही, डॉक्टर बाबासाहेब हे चाकोरीच्या बाहेर म्हणजे त्यांच्या चौकटीमध्ये बसत नव्हते. तरी पण ते संविधानाचे अध्यक्ष झाले आणि खूप मोठी जबाबदारी त्यांनी अतिशय यशस्वीरित्या पार पाडली आणि आपल्या हातामध्ये असं आपलं आधी संविधान दिलं. तसंच काहीसं म्हणता येईल, की बसवेश्वरांनी सुद्धा इतकं सुंदर, इतकं विवेकवादी, विज्ञानवादी असलेलं, सर्वांना समतावादी असलेलं, स्वातंत्र्यवादी असलेलं जे अनुभव मंडप केलं, त्या अनुभव मंडपामध्ये त्याचं अध्यक्ष त्यांनी कोणी निवडलं? अजिबात नाही. म्हणजे ब्राह्मणामधलं नाही निवडलं त्यांनी. त्यांनी अतिशय ज्ञानयोगी असलेले, तपस केलेले, अध्यात्माच्या वृत्तीने अतिशय ज्यांची वाढ झालेली होती, असे प्रभुदेवांना त्यांनी त्याला शून्यपीठ म्हटलं आहे आणि त्या शून्यपीठाच्या अध्यक्षस्थानी त्यांनी अल्लम प्रभुदेव यांना बसवलंय. तर त्यांच्याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेऊया. तर एवढं फक्त 2 शब्दात मध्ये थोडं सांगेन मी त्यांच्याबद्दल, की अल्लम प्रभू जे आहे, तर अल्लम आणि प्रभू. अल्लम म्हटलं की अल्लाह म्हणजे जिथं अल्लाहचं नाव घेतलं जातंय. म्हणजे हा जो आपण अंश आहे, देवाचा अंश, तुम्ही वेगवेगळ्या नावाने जर शोधत असाल तर कुठेतरी एक अंश आहे, दैवत्व आहे आणि ते दैवत्व प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. त्याला तुम्ही वेगवेगळं नावं द्याल. तर प्रभुदेव जे होते ते अतिशय ज्ञानयोगी होते आणि त्यांनी गोरक्षनाथ आणि आपले सिद्धेश्वर, सोलापूरचे सिद्धेश्वर जे आहे, त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारं त्यांचं आयुष्य आहे. त्यांना शरणांचे योगी म्हटलेलं आहे, ज्ञानयोगी म्हटलेलं आहे. त्यांचे जे रहस्यमय म्हणजे त्यांनी जो वचनं लिहिलेली आहेत, सर्वात जास्त वचनं जी आहेत, ती वचनं जी लिहिलेली आहेत ती गूढरम्य आहेत. ती म्हणजे साध्या माणसाला समजणार नाही, ज्याची आध्यात्मिक पातळी उंचावलेली आहे त्यांनाच ती समजणार आहे. तर त्यांचं एक सुंदरसं वचन सांगते मी, की त्यांना सांगितलंय की मायापासून ते योगी म्हणजे त्यांना वृत्ती. आता आपला हा मंच आपण नेहमी चमत्कार, अंधश्रद्धा, आपण चमत्कार अंधश्रद्धा मानत नाही आणि कुठलेही योगी बाबा किंवा कोणीही देवाचा अंश येऊन त्यांच्याशी बोलतोय असं आपण काहीही मानत नाही. तर शास्त्रीय दृष्ट्या त्यांना काय सांगितलेलं आहे, की ते मोहापासून मोहाला जिंकले होते. आता मोह म्हणजे काय असतं आपल्या आयुष्यामध्ये? तर आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे षड्रूप आहेत. त्या षड्रूपावरती जो माणूस विजय मिळवतो त्यालाच आपण योगी म्हणतो. तर त्यांचं एक सुंदर वचन आहे. कामवासनेमुळे सत्याचा ऱ्हास होतो. अल्लम प्रभू सांगतात आपल्याला, की कामवासनेमुळे सत्याचा ऱ्हास होतो, क्रोधामुळे ज्ञानाचा ऱ्हास होतो, लोभामुळे धर्माचा ऱ्हास होतो, मोहामुळे विरक्तीचा ऱ्हास होतो, अहंकारामुळे भक्तीचा ऱ्हास होतो आणि मत्सरामुळे मुक्तीचा ऱ्हास होतो. गुहेश्वरा, षड्रिपूंना आपल्या अंकित ठेवणारा खरा शरण पहा, असं आपल्याला अल्लम प्रभूंनी सांगितलेलं आहे. तर बसवण्णांची भक्ती
आणि अक्क महादेवीच्या विरक्तीचं यथार्थ गौरव ठेवले त्यांनी आपल्या वचनांमध्ये लिहिलेलं आहे. नंतर प्रभुदेवांनी स्थावर संपत्तीपेक्षा ज्ञान साधनेला सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. कोणत्याही स्वरूपातील मालमत्तेपेक्षा संपत्ती आभूषणापेक्षा ज्ञानांचा मोठा अलंकार मानले. तर अजून एक म्हणजे की अल्लम प्रभू जे होते त्यांनी कधीही देवाला म्हणजे मंदिरात मानले नाहीये. ते म्हणतात देहाचं मंदिर असताना पुन्हा वेगळं मंदिर कशासाठी? देहच जर माझं मंदिर आहे तर दुसरं मंदिर कशाला बांधतात असं त्यांनी प्रश्न विचारलाय. आणि देवा तू जर मंदिरात असशील तर माझ्या मनामध्ये जो देव आहे तो कुठे जाईल? आपण म्हणतो की प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवाचा वंश आहे. तर तो म्हणतो की देवा तू जर त्या शिळेमध्ये, शिळा म्हणजे मराठीमध्ये शब्द मूर्ती, त्या शिळेमध्ये जर तू असशील तर तू माझ्या मनामध्ये जो आहेस तो कुठे असणार मग? म्हणजे तू मला सोडून जाणार का? असा हा अल्लमांचा प्रश्न आहे परमेश्वराला, की तुझं अस्तित्व हे सजीवांमध्ये आहे, चराचरामध्ये आहे. आपण हे जे मांडतो ते खरंच त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर अशा अतिशय म्हणजे त्यांची सुरुवात आपण जे चरित्र घेतोय तर त्यांच्या सुरुवातीला आपण अल्लम प्रभूंचं मुद्दाम घेतोय की त्यांनी मोहावरती आता काही चरण काही जे चरित्रकार आहेत त्यांनी मोह म्हणजे तिला एक व्यक्ती म्हणून मांडले वेगवेगळ्या चरित्रामध्ये. कदाचित मॅडम ते आपल्या व्याख्यानामध्ये घेतील की वेगवेगळ्या चरित्रामध्ये त्यांनी काही एक व्यक्ती म्हणून साकार दाखवलेलं असेल, पण ते मोह म्हणजे ऍक्च्युअली त्या मोहावरती त्यांनी विजय मिळवलेला आहे. आणि आपल्या असं चरित्रकार असे जी सुरुवात आहे अशामध्ये आपण या मंचावरती आपण त्यांची सुरुवात करतो आहे. आता थोडस आपण आता आरती ताईंबद्दल जरासं त्यांचा परिचय इथं मी करून देते. आरती ताई आता म्हणजे पेशाने त्या वकील आहेत. ऍडव्होकेट आरती अरुण खड्ड. त्यांचं आता म्हणजे त्या बॉर्न झालेल्या आहेत 1996. त्यामध्ये विचार केला तर आपल्या या पूर्ण ग्रुपमध्ये कदाचित सर्वात युवा म्हणून मी मॅडमचं ताईंचं इथं सहर्ष स्वागत करते. त्या इचलकरंजीहून आहेत आणि त्यांना मराठी आणि इंग्लिश या भाषा येतात. त्यांचं वकील म्हणून मॅडमने सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला त्या लेक्चरर म्हणून अतिशय चांगल्या कॉलेजमध्ये त्यांनी शिकवायला सुरुवात केलेली आहे. त्या कन्सिस्टंट सतत आपल्या अकॅडमिक शैक्षणिक दृष्ट्या त्यांना खूप प्रावीण्य म्हणजे अतिशय उत्तम प्रावीण्य मिळवलेले आपल्या करिअरमध्ये मॅडमनी. नंतर त्या सिव्हिल आणि क्रिमिनल केसेस ज्या असतात त्या इचलकरंजी डिस्ट्रिक्टमध्ये सेशन कोर्ट्समध्ये त्या हँडल करत असतात. त्यांचं अतिशय म्हणजे मुद्देसूद आणि बोलणं आहे. जेव्हा मी त्यांच्याशी फोनवरती बोलत होते अतिशय सुंदर त्यांचं संभाषण आहे. लोकांना इतरांना समजेल उमजेल असं त्या व्यवस्थित आपले पॉइंट्स मांडत असतात. बाकीच्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हटलं तर त्यांनी लिडरशिप इन डेव्हलपमेंट प्रोग्रामर म्हणून त्यांनी शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये मेरिट स्कॉलरशिप अतिशय उत्तम प्रावीण्य मिळवलं म्हणून त्यांना स्कॉलरशिपही मिळालेली आहे. तर अशा नंतर सोसायटीमध्ये सामाजिक कार्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी की लिंगभेद नसावे, मुलींनाही तेवढ्याच त्यांना शिक्षण घेऊ द्यावं, त्यांना वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी पॉसिबल असावं, घरहून त्यांना पाठिंबा मिळावा किंवा त्यांची हरासमेंट होऊ नये या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलींच्या प्रावीण्यासाठी मॅडम सतत प्रयत्न करत असतात. आणि म्हटलं तर मोटिवेशनल स्पीचही देतात. आणि महत्वाचं म्हणजे की बसव साहित्यावरती त्यांची जी कमांड आहे त्या वेगवेगळ्या मंचावरती जाऊन मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आपलं बसव विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार प्रसार करत असतात. आणि म्हणून अशा सुविद्य असलेल्या पेशाने वकील असलेल्या आरतीताईंचं मी आपल्या विचार मंचावरती सहर्ष स्वागत करते. आणि हा मंच खुला आहे. त्याच्यानंतर आपण संवादाचा कार्यक्रम घेऊ. आणि मला इथं बोलण्यास आणि आपल्या इथे जमलेल्या सर्वांचं मी इथं सहर्ष स्वागत करते आणि तुम्ही मौल्यवान वेळ देता म्हणून आभार प्रदर्शन करते. आणि पुढे जयश्री ताईंना विनंती करते की कार्यक्रम पुढे घ्या.
आजच्या व्याख्याता शरणी ॲडव्होकेट आरती खड्ड यांना मी विनंती करते की त्यांनी व्याख्यान सुरू करावे. आरती खड्ड. ओम श्री गुरु बसव लिंगाय नमः. सर्वांना माझा शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थी ताई. श्रम हाच स्वर्ग हे तत्व सांगणारे लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर व्योमकाय सिद्ध अल्लम प्रभुदेव, जे पहिले शून्यपीठाधीश होते, 12व्या शतकात 770 शरणांनी निर्माण केलेले वचन साहित्य आणि त्या वचन साहित्याचा वसा आम्हाला देणाऱ्या परमपूज्य माता महादेवी यांच्या चरणी प्रथम वंदन करून इथे ज्ञानामृत घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व शरण शरणी यांना माझा पुन्हा एकदा शरणू शरणार्थी. खरं तर आज बसव विचार मंच यांच्या वतीनं जो विषय व्याख्यानाकरिता आयोजित केलेला आहे, शून्य पीठाधीश अल्लम प्रभुदेव. खरं तर या विषयाच्या अनुषंगानं सुरुवात करताना मला सर्वात पहिल्यांदा महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केलेला आणि स्थापन केलेला लिंगायत धर्म आणि त्यामध्ये स्थापन केलेले शून्यपीठ आणि या शून्यपीठाच्या अध्यक्षपदी नेमण्याकरिता अल्लम प्रभुदेवांचीच नेमणूक का केली आणि अल्लम प्रभुदेव यांचं कार्य काय आहे आणि त्यांनी जे वचन साहित्य निर्माण केलेलं आहे याचा मागोवा मला घ्यावासा वाटतो. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा बसवेश्वरांनी एक समतामूलक आणि कुठल्याही भेदभावास स्थान नसणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, जातीभेद निर्मूलन या पूर्णतः नवीन मूल्यांच्या आधारित जी मूल्य 12व्या शतकामध्ये तत्कालीन सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली, तर त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीमध्ये स्त्री आणि पुरुषांना समान हक्क नव्हते. स्त्रीला घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता. जी पूजेचा अधिकार किंवा जे धार्मिक स्वातंत्र्य जे आहे, जे आज आपण उपभोगतोय, ते 12व्या शतकात फक्त केवळ एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित होतं. त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी पूर्णतः नवीन विचारांवर आधारित नवीन नैतिक आणि तात्विक अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी केवळ मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते केवळ माझ्यापुरतं सीमित न ठेवता ज्या ज्ञानाच्या कक्षा आहेत त्या ज्ञानाच्या कक्षा समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये लिंगायत धर्माची स्थापना केली आणि जे काही ज्ञान प्राप्त झालेलं होतं महात्मा बसवेश्वरांना, त्या काळातली जर आपण परिस्थिती बघितली तर सर्वांना समान अधिकार नव्हता आणि धार्मिक स्वातंत्र्य होतं ते केवळ एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती आणि समाजामध्ये अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, पुरोहितशाही असेल याचं प्रचंड प्रस्थ माजलेलं होतं. या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी इथल्या वैदिक व्यवस्थेला सर्वात प्रथम आव्हान दिलेलं आहे ते वयाच्या 8व्या वर्षी. वयाच्या 8व्या वर्षी महात्मा बसवेश्वरांनी महिलांना समान हक्क प्राप्त करून देण्यासाठी स्वतःचं घर सोडलेलं आहे आणि स्वतःचं घर सोडल्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी कुडल संगम या धर्मक्षेत्री जाऊन वयाच्या 21व्या वर्षीपर्यंत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर या ठिकाणी अध्ययन करून महात्मा बसवेश्वरांनी जे समाजात जे चालू होतं त्याला पूर्णतः नवीन वैचारिक अधिष्ठान असं म्हटलं किंवा वैचारिक क्रांतीच केली महात्मा बसवेश्वरांनी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महात्मा बसवेश्वरांनी एकदेवोपासनेचा मार्ग सांगून एकदेवोपासनेचा मार्ग सांगून लिंगायत धर्माची स्थापना केलेली आहे आणि देव हा केवळ एका विशिष्ट रूपामध्ये एका मूर्तीमध्ये नसून या विश्वातल्या प्रत्येक ऊर्जेमध्ये तो सामावलेला आहे आणि प्रत्येक वस्तूमध्ये जे चैतन्य आहे, मानवामध्ये सुद्धा जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं स्वरूप म्हणजेच देव आहे. देव ही संकल्पना फक्त एका मूर्तीमध्ये किंवा मंदिरापुरती सीमित होती, पण महात्मा बसवेश्वरांनी ह्या देवाला व्यक्तीच्या तळहातावर आणलेला आहे आणि यासाठी महात्मा बसवेश्वरांनी इष्टलिंगाची परिकल्पना दिलेली आहे. देव हा केवळ मूर्तीमध्ये नसून जो
तो आहे तो तळहातावरती आणून ठेवलेला आहे. इष्टलिंग साधनेच्या माध्यमातून प्रत्येक जण त्याची पूजा करू शकतो आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घेऊ शकतो. हे महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या लिंगायत धर्मामध्ये सर्वात पहिल्यांदा एक देवोपासनेच्या अनुषंगानं महात्मा बसवेश्वरांची लिंग इष्टलिंगाची परिकल्पना मला इथे सांगावीशी वाटली. त्याच्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी बसव कल्याण येथे ते आलेले आहेत. बसव कल्याण येथे काम करत असताना इष्टलिंग जी पूजा आहे, एकदेवोपासना आहे, श्रम हाच स्वर्ग हे सांगितलेलं जे काही तत्व आहे, याच्या आधारावरती महात्मा बसवेश्वरांनी सर्वात पहिल्यांदा समतामूलक समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशानं महात्मा बसवेश्वरांनी जे काही कल्याण राज्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्या कल्याण राज्याच्या स्वप्नामध्ये महात्मा बसवेश्वरांना असं अभिप्रेत होतं की बसव कल्याण किंवा कल्याण राज्य म्हणजे काय, तर मानवी आयुष्याचं किंवा मानवी जीवनाचं कल्याण करण्याची ताकद महात्मा बसवेश्वरांच्या विचारात आहे. महात्मा बसवेश्वरांनी जे बसव कल्याण येथे जे काय शून्यपीठ स्थापन केलेलं आहे, महात्मा बसवेश्वरांनी जे लिंगायत धर्माची स्थापना करून जे जे महात्मा बसवेश्वरांच्याकडे वेगवेगळे अनुयायी झाले, अनुयायी जे येऊ लागले बसव कल्याणमध्ये, ते काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत महात्मा बसवेश्वरांच्या या लिंगायत धर्माच्या तत्वज्ञानाकडे आकृष्ट होऊन संपूर्ण देशभरातील लोक महात्मा बसवेश्वरांच्या बसव कल्याणमध्ये येऊ लागले. त्यावेळी महात्मा बसवेश्वरांनी सर्वात पहिल्यांदा जे वचन साहित्य निर्माण केलेलं आहे, ते वचन साहित्य, जर वचन साहित्याचा आपण अभ्यास केला तर वचन साहित्य म्हणजे काय आहे, तर लिंगायत धर्माची जी काही तत्व आहेत ती वचन साहित्यामध्ये उद्घृत केलेले आहेत. आणि महात्मा बसवेश्वरांचं एक एक वचन म्हणजे साऱ्या मानवांसाठी जीवनामृत आहे असं मला वाटतं. कारण एक वचन जरी जाणून घेतलं तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड मोठा बदल घडून येऊ शकतो. कारण एक आपण व्यक्ती म्हणून जगत असताना आज आपण 21व्या जगात आहोत, तर मानवी जीवन आपल्याला विविध शृंखलांनी बद्ध आहे असं वाटतं. मग ती तुमच्या वेगवेगळ्या प्रकारची तुमच्या बंधनं येत असतील, मग ती वैचारिक बंधनं असतात, तात्विक सामाजिक बंधनं असतात. पण सामाजिक बंधनं किंवा वैयक्तिक तुमची जी बंधनं असतील त्या सर्व बंधनांना जुगारून देऊन एक व्यक्तीमध्ये विवेकवादाची जोपासना करण्याचं सर्वात मोठं कार्य महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या सोबत असलेल्या समकालीन शरणांनी केलेलं आहे. कारण सर्वात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर ज्या शृंखला असतात मानवी आयुष्यामध्ये, जी काही बंधनं घातून घेतलेली असतात ती सर्व मानसिक बंधनं असतात आणि त्या मानसिक बंधनांमध्ये व्यक्ती गुरफटून जात असते आणि त्याच्या जो विकास आहे, व्यक्तीचा विकास, तो कुठंतरी खुंटत जात असतो. म्हणून महात्मा बसवेश्वरांनी व्यक्तीमध्ये विवेकवादाची जोपासना करण्यासाठी जे वचन साहित्य निर्माण केलेलं आहे, कारण वचन साहित्याच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी सर्वात पहिल्यांदा व्यक्तीमध्ये, व्यक्ती म्हणून व्यक्ती स्वतंत्र आहे, पण जी काही बंधनं आहेत त्या बंधनांच्या पुढे जाऊन व्यक्तीला सामाजिक स्वातंत्र्य, त्यातून आर्थिक स्वातंत्र्य आणि वैयक्तिक स्वातंत्र्य पूर्णपणे उपभोगी घेऊन ती व्यक्ती त्याच्या स्वतःच्या आयुष्याचा विकास घडवून आणू शकते. हे महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या लिंगायत धर्म तत्वाच्या अनुषंगानं आणि बसवण्णांच्या जे काही वचन साहित्य आहे त्याच्या अनुषंगानं मला जे कळलं ते मी आज इथे आवर्जून सांगत आहे. कारण आज आपण समाजात वावरताना बघतो की वेगवेगळी बंधनं घातलेली असतात. मग तुम्हाला काही तत्व असतात, ती तत्व फक्त सांगितलेले असतात, पण महात्मा बसवेश्वर हे, म्हणून मी नेहमी सांगते की महात्मा बसवेश्वर हे आयव्हरी टॉवर फिलॉसॉफर नव्हते. केवळ तत्व सांगायची आणि त्याच्या अनुषंगाने जे काही अंमलबजावणी आहे ती मात्र काही दिसून येणार नाही अशा पद्धतीने नव्हते. तर महात्मा बसवेश्वर इथल्या सर्वसामान्य माणसाची जी नाळ आहे ती नाळ ओळखून त्या व्यक्तीच्या विकासाचा मार्ग दाखवण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वर हे समकालीन जे काही महात्मा होते, संत होते, या सर्वांपेक्षा वेगळे ठरतात.
काही ठिकाणी तर असं नमूद केलंय की आशिया खंडात सर्वप्रथम सामाजिक क्रांती घडवून कोणी आणली असेल तर ती महात्मा बसवेश्वरांनी घडवून आणलेली आहे. कारण ज्याच्यावर अंगावरती लिंग आहे तोच लिंगवंत आहे असं महात्मा बसवेश्वरांनी केवळ प्रतिपादन केलेले नाही आहे, तर त्या काळी महात्मा बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाह घडवून आणलेला आहे. केवळ स्त्री पुरुष म्हणजे वेगवेगळे जातीभेद मानून असं न म्हणता लिंगायत ह्या एकाच छत्राखाली सर्वांना एकत्रित आणून महात्मा बसवेश्वरांनी सर्वात मोठं सामाजिक परिवर्तनाचं कार्य केलेलं आहे असं मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं. तर महात्मा बसवेश्वरांनी हे जे काही कार्य चालू केलेलं होतं लिंगायत धर्माच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचं, ह्या सामाजिक परिवर्तनाच्या महात्मा बसवेश्वरांच्या जो काही कार्यक्रम आखला होता त्यामध्ये महात्मा बसवेश्वरांनी शून्यपीठ स्थापन केलं. शून्यपीठ ही काय संकल्पना होती हो, तर महात्मा बसवेश्वरांनी जे तत्व सांगितलं त्या तत्वाकडे आकृष्ट होऊन वेगवेगळे लिंगायत धर्माचे अनुयायी तयार झाले आणि बसव कल्याणमध्ये येऊन त्यांनी श्रम हाच स्वर्ग ह्या कायक सूत्रीच्या आधारे आपल्या ज्या क्षमता असतील किंवा आपली जी कौशल्य असतील या कौशल्यांच्या आधारित आपले जे कार्य आहे ते कार्य करून आपला श्रम परिहार करू लागले. मग त्यांना एक व्यासपीठ प्राप्त करून देण्याचं, आता सुरुवातीलाच मॅडमांनी सांगितलं की विचारांची देवाणघेवाण, आपण म्हणतो की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि एक नवीन तत्व जे काही स्थापन केलेलं असतं त्यावेळी विचारांची देवाणघेवाण होणं, कारण त्या काळी प्राथमिक थोड्याफार प्रमाणात लिंगायत धर्माची स्थापना झालेली होती. पण जे वेगवेगळे अनुयायी येऊ लागले या अनुयायींच्या चर्चा मंथनातून एक नवीन गोष्टी किंवा नवीन जाणीवा शरणांच्या मध्ये विकसित व्हाव्यात या उद्देशानं महात्मा बसवेश्वरांनी जे जे लिंगायत धर्माचे अनुयायी आहेत त्यांना दररोज त्यांचं जे काही मनातले जे विचार असतील ते विचार मांडण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी शून्यपीठ निर्माण केलं आणि ते त्या शून्यपीठाचे पहिले शून्यपीठाधीश म्हणून योमकाय सिद्ध अल्लम प्रभुदेवांची नेमणूक केली. योमकाय सिद्ध अल्लम प्रभुदेव हे महात्मा बसवेश्वरांच्या म्हणजे लिंगायत धर्मातील एक प्रथम म्हणावंसं लागेल की महात्मा बसवेश्वरांच्या म्हणजे जे काही तात्विक त्यांनी जी स्थापना करून दिलेली होती किंवा जे काही वैचारिक मंथन महात्मा बसवेश्वर जे घडवून आणत होते किंवा शरण लोक दररोज जे काही चर्चा विनिमय करायचे त्या चर्चा विनिमय करत असताना त्या विचारांना किंवा बसव तत्वांना जे काळाच्या कसोटीवर म्हणजे तावून सुलाखून टिकणारं आहे, ही जी तावून सुलाखून आज जे काही आपण वचन साहित्याचा अभ्यास करू, मी इतक्या आत्मविश्वासाने सांगते किंवा तुम्ही जे काही सांगताय हे कशामुळे सांगू शकते, तर ते केवळ जे शून्यपीठाधीश अल्लम प्रभुदेव आहेत यांनी जी मोहर त्यावर उमटवली आहे की हे आहे हे कालातीत असणार आहे आणि काळाच्या कसोटीवर टिकणारे आहे असं तत्वज्ञान जे वचन साहित्याच्या माध्यमातून वेगवेगळे शरण लोक जे विचार मंथन करायचे आणि आपले जे विचार मांडायचे त्या विचारांना जे महत्वाची म्हणजे मान्यता देण्याचे, जर चुकीचे असतील तर ते चुकीचे आहेत म्हणून सांगण्याचे जे महत्वाचं कार्य केलंय आणि ते वचनांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचं जे काय काम केलेलं आहे ते महात्मा बसवेश्वरांच्या जोडीने महत्वाची व्यक्ती म्हणजे शून्यपीठाधीश अल्लम प्रभुदेव. महात्मा बसवेश्वरांनी जे काय स्थापन केलेलं शून्यपीठ होतं, या पदावरती बसणारी शून्यपीठाधीश म्हणून जी व्यक्ती आहे ती अल्लम प्रभुदेव या व्यक्तीची जी पात्रता आहे ती पात्रता आज सुरुवातीला मॅडमांनी सांगितलं की सामाजिक भेदभाव न मानता म्हणजे अल्लम प्रभूंची जी नेमणूक केलेली आहे ती म्हणजे अल्लम प्रभूंची तर आज आपण म्हणतो की हा त्या समाजाचा आहे तो त्या समाजाचा आहे, पण महात्मा बसवेश्वरांनी सर्वात महत्वाचं सांगितलेलं जे तत्व आहे ते सामाजिक समरसतेच आहे. कारण कोणीही जन्माने श्रेष्ठ ठरत नाही, तर त्या व्यक्तीजवळ असलेल्या अनुभवाच्या आणि कौशल्याच्या जोरावरती कोणीही व्यक्ती आपल्या आयुष्याचं कल्याण करून घेऊ शकते आणि आपल्या आयुष्याचा विकास घडवून आणू शकते.
हे केवळ फक्त तत्वज्ञान महात्मा बसवेश्वरांनी सांगून थांबलेले नाहीये, तर शून्यपीठाधीश अल्लमप्रभुदेव जे आहेत तर ते त्या काळी कमी म्हणून गणल्या गेलेल्या नटवर समाजातील होते. पण महात्मा बसवेश्वरांनी केवळ जाती आधारित समाजाची निर्मिती केली नाही, तर जात्यातीत आणि चिरकाल टिकणारं जे आहे ते व्यक्तीच्या कौशल्यांना महत्व देणारं, त्याच्या ज्ञानाला महत्व देणारं असं शून्यपीठ स्थापन करून आणि ज्ञानावर आधारित आणि ज्ञान ही जी आहे ही सर्वात महत्वाची जी देणगी आहे ती महात्मा बसवेश्वरांनी दिलेली आहे. कारण शून्यपीठ हे केवळ स्थापन करून महात्मा बसवेश्वर थांबले नाहीये, तर त्या काही नटवर म्हणून गणल्या गेलेल्या समाजातील व्यक्तीची त्याची ज्ञानाची पात्रता मोठी असल्यामुळे महात्मा बसवेश्वरांनी शून्यपीठाधीश म्हणून अल्लमप्रभुदेवांची नेमणूक केलेली आहे. तर अल्लमप्रभुदेव यांचा जो जन्म आहे तो महात्मा अल्लमप्रभुदेवांचा जो जन्म आहे तो कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा जिल्ह्यातील शिकारीपूर तालुक्यातील बळ्ळी गावाजवळ असलेल्या करहुरू गावात झालेला आहे. आणि त्यांच्या आईचे नाव सुज्ञानी देवी आणि वडिलांचे नाव निरहंकारी असे होते. अल्लमप्रभुदेव यांचे जे वडील आहेत ते मृदंग वादक होते आणि लहानपणापासूनच वडिलांप्रमाणे अल्लमप्रभुदेव होते यांना सुद्धा मृदंग वादक म्हणून साथ करण्याची सुद्धा कला अवगत होती. पण अशा मृदंग वादक म्हणून साथ करण्यापेक्षा अंतरंगातील अध्यात्म वृत्तीची ओढ त्यांना गप्प बसू देऊ ना म्हणून लहान वयातच ते आपल्या आध्यात्मिक जे काही प्रश्न उमटत आहेत त्या आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी लहानपणापासून घर सोडलेलं आहे आणि ते गुरुच्या शोधात निघालेले आहेत. आणि गुरुच्या शोधात निघाले असताना संचार करत करत असताना प्रभुदेवांनी एके दिवशी बळ्ळी गावाजवळ असलेल्या गोगैया या शेतकऱ्याची त्यांना भेट झाली आणि त्याची सुंदर बाग होती आणि प्रभुदेवांना भूक लागली होती आणि त्यांनी त्या शेतकऱ्याजवळ अन्न खायला मागितलं. त्यावेळी जो शेतकरी होता त्यांना अल्लमप्रभुदेवांची साधक वृत्ती ओळखता आली नाही किंवा त्याला त्याचं ज्ञान नव्हतं, म्हणून त्या शेतकऱ्याने नेहमीप्रमाणे जे अल्लमप्रभुदेव होते त्यांना तू शेतात काम कर म्हणजे मी तुला त्या मजुरीत अन्न देतो असे सांगितले. पण जे अल्लमप्रभुदेव होते ते लौकिक आसक्तीच्या चिखलात बुडालेला त्यांना लोकांचा अनुभव आला आणि त्यांनी तिथंच एक वचन सांगितलंय. प्रभुदेव त्या शेतकऱ्याला म्हणतात, मी या देहरूपी शरीराची बाग करून मनरूपी कुदळ मारली आहे. त्या कुदळीच्या मशागतीने भ्रांतिरूपी तृण गवत खणून काढले आहे. बागेतील मातीचे ढेकूळ निघाले ते संसाररूपी ढेकूळ फोडून कोळपणी करून त्यामध्ये ब्रह्मरूपी बीज पेरले आहे. या बीज रोपास ब्रह्मांड रूपी विहिरीतून वारारूपी मोठेने पाणी पाजले आहे. हे पाणी शुमनारूपी नाडीने शुद्ध करून दिले आहे. त्यामुळे आलेल्या सुंदर पिकास जनावरांनी खाऊ नये, अगर नाश करू नये म्हणून त्या बागेला समतेचे व संयमाचे कुंपण घातले असून ते सुंदर ब्रह्मरूपी रोपटे राखले आहे. अल्लमप्रभुदेव त्या गोगैया शेतकऱ्यास सांगतात, अरे मी देखील शेतकरी असून माझी सुद्धा बाग आहे, पण ती बाग तुझ्यापेक्षा वेगळी आहे. तुझ्या बागेतून केवळ भौतिक उपयुक्त अन्न पिके निघतात, तर मी माझ्या या देहरूपी बागेत शेतात राबून परमार्थरूपी पीक काढणारा शेतकरीच आहे. कारण या देहरूपी बागेत सुद्धा राग, लोभ, मोह, मत्सर इत्यादी रूपाचे तृण आहे आणि ते ब्रह्मरूपी बीजास वाढून देत नाही. म्हणून मी ते काढून टाकून बाग सुपीक करणे आवश्यक आहे आणि तेच मी करत आहे. म्हणून योग्य असे अध्यात्मरूपी बीज उगवण्यासाठी बागेतील जमीन सुपीक केली आहे. आध्यात्मिक रोपट्याची वाढ चांगली व्हावी म्हणून मन चित्त शांत झाल्याशिवाय ते रोपटे वाढणार नाही. म्हणून चलबिचल व अशांत अशा मनास शांत करावे लागते आणि जपावे लागते. असे मन शांत ठेवण्यासाठी सत्संग आवश्यक आहे. त्यामुळे आत्मचिंतन करण्यास अनुकूल बनून केवळ सच्चिदानंदाचे स्वरूप जाणता येईल असे बागकाम करणारा राबणारा मी सुद्धा एक शेतकरीच आहे. याची जाणीव त्या गोगैया शेतकऱ्यास अल्लमप्रभुदेवांनी करून दिली. त्यामुळे त्या गोगैयाचे डोळे उघडले आणि अल्लमप्रभूंनी ते आपल्याच बागेत राहून आपल्यासारखेच साधक बनून आध्यात्मिक मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. याप्रमाणे गोगैया शेतकरी आणि अल्लमप्रभुदेव तेथे एकत्र साधना करू लागतात.
आणि एके दिवशी काय होते की त्यावेळी एक राजा गुहेतील आपल्या तिथे वस्तू उघड्या डोळ्यांनी पाहत असे आणि त्याचे अनिमिष योगी आहे आणि नाव आहे आणि यांचीच ती गुहा आहे. एके दिवशी तिथे तिथे जे साधना करत असतात तेथे एक गुहा असते आणि त्या गुहेमध्ये चमकणारी वस्तू दिसते. त्यावेळी आपली जी शंका आहे त्या अनुषंगाने त्या गोगोया शेतकऱ्याला आलो प्रभुदेव विचारतात. त्यावेळी त्यांना कुतूहल वाटते की त्या गुहेत कोण आहे. मग ते स्वतः तेथे जातात आणि तेथील झाडे झुडपे काढतात आणि त्या गुहेत प्रवेश करतात. त्यावेळी तिथं एक अनिमेष योगी नावाचे योगी असतात आणि ते हातात इष्टलिंग घेऊन तेथे साधना करीत असतात. अनिमेष योगी यांची समाधीस्थ मूर्ती पाहून प्रभुदेवांना पूर्णपणे वेगळीच, अघटित आणि अवर्णनीय आहे असे वाटते आणि ती मूर्तीच्या तेजोमय प्रकाशाने मूर्तीची काया ही व्योम काया आहे आणि तिच्यातील तेज देखील डोळ्याने पाहता येईना, म्हणजे शरीराच्या ज्ञानेंद्रियांनाही तिचे ज्ञान होईना. प्रभुदेव म्हणतात की ही तेजोमय मूर्ती अवर्णनीय आहे. अशा या मूर्तीचे दर्शन मला झाले, हे मला फार भाग्याचे आहे. पुण्यकाळात माती देखील सोने बनते, पुण्यकाळात दगड देखील परुष बनते. आपणच ठरवल्याप्रमाणे आपण भाग्य देखील साथ देऊन आपल्यास हवी असलेली वस्तू साक्षात डोळ्यापुढे उभी राहते असे म्हणतात. त्यावरून अल्लम प्रभुदेव आपणास हवी असलेली औषधी वस्तू ज्याप्रमाणे मिळते त्याप्रमाणे त्या अनिमिष योगींच्या हातात जे इष्टलिंग असते ते इष्टलिंग पाहून अल्लम प्रभुदेवांची अशी अवस्था होते की आपण सुद्धा इष्टलिंग ते घेऊन, इष्टलिंग हातात घेऊन आपले जे इंद्रिय गुण आहेत ते घेऊन इंद्रिय गुणांचा नाश करून ती कृपादृष्टी प्राप्त होते आणि मी अनिमिष योगींना ते आपले गुरु मानून अनिमिष योगींच्या हातात ते इष्टलिंग घेऊन ते इष्टलिंगाची ते साधना करू लागतात. आणि हीच गुरुकृपा आहे अल्लम प्रभुदेवांच्या आयुष्यात घडलेली. ते म्हणतात की सृष्टिकर्ता परमात्मा इंद्रियांना दिसत नाही, बुद्धीला समजत नाही, पण केवळ गुरु कृपेने ते एक लिंग चिन्ह स्वरूपात माझ्या तळहातात येत आहे याचे मला मोठे आश्चर्य आहे. म्हणजे इष्टलिंग हे महालिंगाचेच प्रतीक असल्यामुळे इंद्रियाद्वारे त्याचे ज्ञान होत नाही. गुरु या इष्टलिंगामध्येच महालिंगास पाहण्यास सांगत आहे. अशा प्रकारे गुरु महिमेमुळे ती इष्टलिंग रूप दिव्य वस्तू साकार स्वरूपात आणून दिली. त्यामुळे अल्लम प्रभुदेवांचे मन अतिशय आनंदाने भरून जाते. सर्व दृश्य विश्वाचे परमाद्वार ब्रह्म म्हणजेच महालिंग व इष्टलिंग यांचे गुणलक्षण निरनिराळे असूनही, कोणतीही परिमिती नसूनही ते या स्वरूपात तळहातावर आल्याने अल्लम प्रभुदेवांना अतिशय आश्चर्य वाटले. कारण इष्टलिंग साकार, महालिंग निराकार हे सांगायचे कसे. त्यामुळे गुहेश्वर लिंगदेव निराकार, अनंत चिदाकाश अवकाशरूप सृष्टीकर्ता, तत्व शून्य नसलेली शून्य स्थिती आहे. श्री परमगुरु त्यास आकार देऊन शिष्यास अनुग्रहाद्वारे इष्टलिंग स्वरूपात साधना करण्यास देत आहे. त्यामुळे श्री गुरु करुणा व शिष्याचा सद्भाव यामुळे साधना साध्य झालेली आहे. मनाच्या गुहेमध्ये अप्रतिम योगी गुरु अनिमिष योग्यास जाणण्याचे प्रतीक असलेल्या इष्टलिंगास म्हणजेच निर्गुण निराकार असलेल्या लिंगदेवास अल्लम प्रभुदेवांनी गुहेश्वर असे म्हटलेले आहे. देहातील म्हणजेच हृदय कमळात दडलेल्या देवास गुहेश्वर असे समजून आपल्या वचनाचे अंकित नाम देखील अल्लम प्रभुदेवांनी गुहेश्वर लिंगदेव असे दिलेले आहे. त्या काळी आणखी एक प्रसंग अल्लम प्रभुदेवांच्या आयुष्यातील मला सांगावासा वाटतो की त्यावेळी चालुक्याची राजधानी कल्याण येथे महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाची स्थापना केलेली आहे आणि त्याची कीर्ती चारी दिशांना पसरली होती. लिंगदेवाचा महिमा, इष्टलिंगाचे महत्व त्यांच्यामुळे वाढत होते. लिंगायत धर्म हा लोकाभिमुख होत चालला होता. धर्मगुरु बसवेश्वरांचे दर्शन घेऊन व आपण धारण केलेल्या इष्टलिंगाचे स्वरूप व त्याचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी तमाम शरण कल्याण नगराकडे आकर्षिला जात होता. गुरुस्पर्शाने गुरुच बनलेले अल्लम प्रभू प्रकाशमय ज्योत घेऊन आणखी नवीन ज्योती लावण्याचे कार्य हाती घेण्याच्या उद्देशाने देशभर संचार करत होते. नदी वाहताना जशी जमिनीस पाणी देऊन तृप्त करून पुढे वाहत जात असेल, अल्लम प्रभुदेव शरणांच्या आध्यात्मिक दाहात शांत करीत योग्य ते मार्गदर्शन करीत जात असताना अजगण्याची सहोदरी मुक्तायक्का आपल्या भावाचे लिंगैक्य दुःख झाल्याने दुःख करीत होती. त्या अल्लम प्रभूंनी तिचे लौकिक दुःख जाणून तिला हितोपदेश केला. मुक्तायक्का खरोखर ज्ञानी होती
तिच्याकडे पाहिल्यास ती सामान्य महिला वाटत नव्हती, पण तिच्या डोळ्यातील अश्रू मात्र अज्ञानाचे प्रतीक आहेत असे अल्लम प्रभूंना वाटले. त्यामुळे अल्लम प्रभूंनी तिच्याशी वादविवाद करून तिच्यातील सुप्त ज्ञान जागृत केले. ते म्हणजे अजगन्ना हा एक मौन संत होता. ही त्याची बहीण मुक्तायक्का देखील आपल्या भावाच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक साधना करीत होती. कारण त्या काळी पती हाच परमेश्वर, अन्य कोणतेही धार्मिक संस्कार करण्याचे स्त्रियांना हक्क नव्हते. अशा स्थितीत मुक्तायक्का गुप्तपणे साधना करीत होती. साधनेचा मार्गदर्शक असलेला तिचा भाऊ अजगन्ना अचानक लिंगैक्य झाला. त्यामुळे ती दुःखी झाली. हे डोळ्यातील अश्रू त्या दुःखाचे आहेत असे अल्लम प्रभूंना तिने सांगितले. मात्र माझ्या साधनेचा आता मार्गदर्शक कोण याकरिता मी दुःखी आहे असे तिने सांगितले. त्यावर प्रभुदेव म्हणाले, तुझ्या विवेक बुद्धीलाच तू गुरु करून घे. त्यामुळे कोणी कोणापासून दूर जाण्याचा प्रश्नच येत नाही. केवळ लौकिक देहधारी गुरु तुझ्या जीवनाचे सर्व कष्ट दूर करू शकत नाही. पण आपल्या विवेक बुद्धीलाच तू गुरु करून घेतलास तो सदैव तुझ्या सहाय्यास होईल. कारण सर्वजण त्या सृष्टीकर्त्याच्या आदेशाप्रमाणे चिदंश होऊन अवतारित झाल्यामुळे प्रत्येक आत्मा हा परमात्म्याचाच अंश असल्यामुळे अजगन्ना लिंगैक्य होऊन सुद्धा तुझ्यापासून दूर गेलेले नाहीत. अशा प्रकारे अल्लम प्रभूंनी मुक्तायक्काला उपदेश करून तिच्यातील अंतरशक्ती जागृत करून तिला हितोपदेश केलेला आहे. जे अल्लम प्रभूंनी अजगन्नाची बहीण मुक्तायक्काला मार्गदर्शन केलेलं आहे, ते मार्गदर्शन मला वाटतं की आजच्या काळात सुद्धा उपयुक्त ठरते. तू आपल्या विवेक शक्तीलाच गुरु करून घे. म्हणजे आपल्या बुद्धी आणि भावना यांचा संगम म्हणजे विवेक आहे. आपण दैनंदिन जीवनात निर्णय घेत असताना सुद्धा आपल्या विवेक शक्तीला जागृत ठेवून जर निर्णय घेतले तर आपले निर्णय सहसा चुकत नाहीत. त्याचा आपण अनुभव घेतला असेल. पण जे अल्लम प्रभूंनी सांगितलेलं आहे की ज्ञान ही तर सर्वात महत्वाची संपत्ती आहे. पण ज्ञान केवळ एखाद्या गुरुकडून जर मिळाले तर तो गुरु जे आहे त्याच्या कालखंडापर्यंत किंवा त्याच्या जीवित कालावधीपर्यंतच ते राहील. पण तुमच्या ज्या समस्या आहेत किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्ञानोदय करून घ्यायचा असेल तर गुरुच्या सोबतीने जर तुमच्यामध्ये विवेक शक्ती जागरूक असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करून घेऊ शकता असं अल्लम प्रभूंनी सांगितलेलं आहे. विवेकी सत्य शुद्धपणाने श्रमजीवी कायक समाज निर्माण केला तर ते देवालय बांधल्याप्रमाणेच आहे. हे कर्म महात्मा बसवेश्वरांनी जाणून घेऊन अनुभव मंडपाची स्थापना करून पारमार्थिक कार्य घडीत होते. त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांचं समतावादाचं जे काम आहे ते सामाजिक कार्य बघून त्या कार्यात आपण सहभागी होण्याच्या उद्देशाने बसवण्णांचे कल्याण त्या काळी संत शरणी यांच्यामुळे पवित्र बनले होते. अशा कल्याण नगरीमध्ये शिवयोगी महात्मा बसवेश्वरांच्या सोबत चन्न बसवेश्वर यांच्याकडून इष्टलिंग दीक्षा घेऊन सिद्धरामेश्वर शिवयोगी बनून हे कीर्तिमान झालेले आहेत. आणि बसव कृपेने गणाधीश्वरामधील एक प्रमुख गणाधीश्वर झालेले आहेत. अनुभव मंडपामध्ये बसवेश्वरांनी शून्यपीठ निर्माण केले होते. योग्य त्या व्यक्तीची शून्यपीठासाठी प्रतीक्षा असतानाच अल्लम प्रभुदेव कल्याणास आल्याने विश्ववसू वर्ष चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा या दिवशी अल्लम प्रभूंनी पीठारोहण केलेलं आहे. अल्लम प्रभुदेव ह्या शून्यपीठाचे सर्वोच्च अधिकारी बनलेले भारत देशाच्या धार्मिक इतिहासातील एक अभूतपूर्व अशी क्रांतिकारी घटना घडली. कारण गुरुत्व जंगम किंवा धर्मपीठाचे अधिकारी हे केवळ एका वर्गाच्या स्वाधीन होते. तो त्यांचाच हक्क होता. आणि त्या काळात शूद्र जातीत जन्मलेल्या अल्लम प्रभुदेवा शून्यपीठाधिकारी बनवून बसवेश्वरांनी समता तत्व दाखवून क्रांतिकारी घटना घडवल्या. त्यावेळी काही सांप्रदायिकांना हे सहन झालेले नसले तरीही लिंगायत धर्माची एक समतावादी तत्वाची अंमलबजावणी ही अविस्मरणीय घटना घडलेली आहे. अनुभव मंडपाच्या सर्वोच्च स्थानावर आरूढ होऊन तेथे चालत असलेल्या श्रेष्ठ शरणांचे जीवन मार्गदर्शक तत्वांची सखोल चर्चा होऊन सर्वांच्या अनुभव मताने सर्व संमत अशा धर्मतत्वांचे वचनबद्ध जे केलेलं आहे ते जगद्गुरु अल्लम प्रभू देवांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. अल्लम प्रभूंनी हे धर्म परिवर्तनाचे कार्य जे आहे सर्व प्रांतात आणि संचार केल्याबद्दल ऐतिहासिक पुरावे आहेत. कारण
आज काही ठिकाणी जर बघितले अल्लम प्रभुदेव ज्या ठिकाणी गेलेले आहेत त्या ठिकाणी ज्योती स्वरूपात तर काही ठिकाणी समाधीसारखे विभूती भस्म स्वरूपामध्ये प्रतिष्ठापना करून पूजा करीत आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले जवळ आळते येथे असलेल्या रामलिंग डोंगरावरील मंदिरात ज्योती स्वरूपात आजतागायत हे कार्य चालू आहे. असे परमपावन शरण लोकांनी जे जे पाहिलेले अगर ऐकलेले सांगितलेले असते हे देखील पवित्र बंधन असते. संत शरण लोक हे पाप पुण्याच्या पलीकडे गेलेले असतात, निष्काम कर्मयोगी असतात असं अल्लम प्रभुदेवांनी आपल्या वचनातून जे प्रतिपादन केलेलं आहे ते केलेलं आहे. अल्लम प्रभुदेवांनी भरपूर वचनं लिहिलेली आहेत. काही ह्याच्यामध्ये जर आपण शोध घेतला तर 1 कोटीपेक्षा जास्त वचनांची निर्मिती त्यांनी केलेली होती. पण काळाच्या ओघात ते वचन साहित्य आहे ते नष्ट झालेले आहेत. पण जी काही वचनं आज आपल्याला उपलब्ध आहेत त्या वचन साहित्याचा जर अभ्यास केला आणि अल्लम प्रभुदेवांचं जर वचन साहित्य जर आपण पाहिलं तर पूर्णतः भक्ती मार्ग तर आहे, पण भक्ती मार्गाच्या पुढे जाऊन तुमचे भक्तिपंथातल्या ज्या ज्या काही पायऱ्या आहेत, ज्या 7 पायऱ्या आहेत त्या पायऱ्या सोडून ऐक्य स्थळापर्यंत गेलेले आहेत अल्लम प्रभुदेव. मग त्या ऐक्य स्थळापर्यंत जाण्याकरिता शरणांची लक्षणे काय काय असली पाहिजेत, काय काय केलं पाहिजे, ही जी काय आदर्श शरण बनण्याची जी व्यक्तीपासून आदर्श शरण बनण्यापर्यंतचा प्रवास आणि शरणापासून ऐक्य होण्यापर्यंत ज्या काय प्रवास आहे तो सर्व गूढ भाषेच्या माध्यमातून त्यांनी अल्लम प्रभूंनी त्यांच्या वचनातून प्रतिपादन केलेले आहे. मला अल्लम प्रभूंची काही वचनं भक्तीच्या म्हणजे भक्तीचं महत्व सांगताना त्यांनी एक वचन सांगितलंय ते इथे मला आज सांगावंसं वाटतं की परमात्म्याला जाणून घेण्याचं प्रमुख साधन म्हणजे भक्ती आहे. आणि भक्ती म्हणजे काय तर दैवीकरण झालेलं प्रेम आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, हठयोग, राजयोग, शिवयोग इत्यादी योग भक्तीमुळेच पूर्ण होतात. लिंगायत धर्मात हे ज्ञान किंवा क्रियायोग असले तरीही सृष्टीकर्ता लिंग देवामध्ये अनन्य भक्ती ठेवली पाहिजे असे अल्लम प्रभुदेव सांगत आहेत. भक्तीच्या महत्वाबद्दल प्रभुदेव असं म्हणतात की एक उत्तम कलाकार देहाचे सुंदर चित्र काढू शकेल पण त्या चित्रामध्ये प्राण भरू शकेल का हो? अर्थात चित्र जिवंत करू शकेल काय? याचे उत्तर अर्थातच नाही असेल. त्याचप्रमाणे शास्त्र आगमात सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक देईल पण त्या शिष्यामध्ये भक्ती येण्यासारखे प्रवृत्ती करता येईल का? याचे उत्तर नाही असेच येईल. परमात्म्याला भक्ती आवडते म्हणून एखादा गुरु एखाद्याला दीक्षा देईल, अगदी त्याला जी प्रिय आहे भक्तांची पूजा अगर विधिवत पूजा अर्चना नसून त्यांच्यातील भक्ती जी आहे तीच मुख्य आहे, तेथे प्राणापेक्षा भक्ती प्रिय आहे, तेथेच त्या परमात्म्याचे वासस्थान आहे. धर्म आचरणात स्वतःच्या प्राणा इतकीच भक्ती मनापासून करावी लागते आणि अशा श्रेष्ठ भक्तीने देव देखील प्रसन्न होतो. भक्ती जेथे नाही पण केवळ पांडित्य ज्ञान असेल तर देव देखील तेथे येत नाही असं अल्लम प्रभुदेवांनी सांगितलेलं आहे. कारण आणखी एक वचनातून ते असे सांगतात की देह असेपर्यंत प्रत्येक व्यक्तीने स्नान करायलाच पाहिजे. स्नान करून देहात सुचिरभूत ठेवणे हे केवळ सर्वांसाठीच महत्वाचं आहे. स्वच्छता या दृष्टिकोनातून तर ही क्रिया अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत त्याची स्वच्छता, अन्नाची गरज, औषधोपचार करावाच लागतो. त्याचप्रमाणे इष्टलिंगासाठी आत्मरूपी भक्ती केली पाहिजे. हे अल्लम प्रभूंनी आपल्या वचनातून सांगितलेलं आहे. जे व्यक्तीचं जे आपण बघितलं तर जे सत्य आहे ते तर जाणून घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कष्ट घेतलेच पाहिजेत. तुमचं जे दैनंदिन कार्य आहे ते कार्य केलंच पाहिजे. म्हणजे केवळ मी भक्ती करत आहे, केवळ मी परमेश्वराची आराधना करत आहे म्हणून थांबायचं नाहीये. तर अल्लम प्रभुदेव जे आहे ते विरक्त संन्यासी होते. म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी एक सुरुवातीलाच त्यांच्या वचनात असं सांगितलेलं आहे की सृष्टीकर्त्याला जे विरक्त संन्यासी म्हणजे काय असतं की केवळ बाह्यांगाने म्हणजे मन्यांचे आभूषण वेश धारण करून स्वतःसाठी काही प्राप्ती व्हावी किंवा सोने नाणे सत्ता संपत्ती घेण्यासाठी जे संन्यासी बनलेले आहेत. पण अल्लम प्रभुदेव हे अशा प्रकारचे संन्यासी नव्हते असं महात्मा बसवेश्वरांनी त्यांच्या वचनातून सांगितलेलं आहे. ते म्हणतात की
अल्लम प्रभुदेव हे सोन्याच्या अपेक्षेने संन्यासी बनलेले नव्हते. माती म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी संन्यासी बनलेले नव्हते. स्त्री माया म्हणून संन्यासी धर्म स्वीकारलेले नव्हते. तर लिंगदेवामध्ये माझ्या संगी कोणी नाहीत म्हणून प्रभुदेवांनी संन्यासी धर्म स्वीकारलेला आहे. येथे महात्मा बसवेश्वर म्हणतात की सृष्टीकर्ता परमेश्वराने मला कोणी नाही म्हणून अल्लम प्रभुदेवास माझ्या कार्यासाठी पाठवून दिलेले आहे. मात्र अल्लम प्रभुदेव हे पूर्वीच्या संन्याशापेक्षा म्हणजे केवळ अवडंबर बाह्य जे आहे त्याला महत्व न देता अंतरंगानं ते संन्यासी बनलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचे श्रेष्ठ संन्यासी होते. म्हणून त्यांना म्हटलं जातं की व्योमकाय सिद्ध हे शब्द वापरला जातो तो अल्लम प्रभुदेवांसाठी याचसाठी. अल्लम प्रभुदेवांचे आणखी एक वचन मला सांगावंसं वाटतं की क्रियामंथन झाल्याखेरीज उसातील मधुरस आपल्याला दिसून देईल काय? क्रियामंथन केल्याशिवाय तिळातील तेल दिसेल काय? क्रियामंथन केल्याशिवाय दुधातील तूप दिसेल काय? क्रियामंथन केल्याशिवाय लाकडातील अग्नी दिसून येईल काय? या कारणे आमचा गुहेश्वर लिंग आपल्यातच आहे असे जाणण्यास सत्क्रिया चरणच साधन होय. आपल्या जीवनाच्या उद्देशपूर्तीसाठी सत्क्रिया आचरण साधन हे फार महत्वाचे आहे. अर्थात सत्क्रिया आचरणाच्या मंथनाशिवाय काहीही प्राप्त होत नाही. केवळ ज्ञानाने अर्थात महिमेने परिपूर्णता प्राप्त होत नाही. त्याबरोबरच विवेकशील आचरण अनुभव देखील अत्यंत आवश्यक आहे. जसे उसात गोडी आहे असे एवढे समजल्याने गोड खाल्ल्याप्रमाणे होत नाही. त्याची साखर करण्यासाठी त्यावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. तरच त्याच्या गोडीचा स्वाद घेता येईल. निदान ऊस तोडून सोलून खावे तरी लागेल त्याचप्रमाणे तिळामध्ये तेल असते हे समजल्याने तेल प्राप्त होत नाही. त्यासाठी तिळास घाणीमध्ये टाकून फिरवावे लागते. दुधात तूप आहे पण त्यास प्राप्त करण्यासाठी दुधास तापवून थंड करून त्यामध्ये विरजण घालून दही करून मंथन करून लोणी काढून त्यास तापवावे लागते. तसेच लाकडामध्ये अग्नी आहे पण त्यास प्राप्त करण्यासाठी एकमेकांचे घर्षण करावे लागते. त्याचप्रमाणे या देहामध्ये आत्मा आहे. त्याचे ज्ञान प्राप्त झाल्याखेरीज त्या आत्म्याचे स्वरूप तत्व आत्मानंद प्राप्त होत नाही. तसेच सतचित आनंद परवस्तूचे देखील ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून आनंद उपभोगण्यासाठी व सतचित आनंद परवस्तूचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्याप्रमाणे क्रियाचरण देखील आवश्यक आहे. अर्थात सत्य शुद्ध कर्म करणे व नैतिकतेने जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे असे अल्लम प्रभूंनी या वचनाद्वारे सांगितलेले आहे. म्हणजे केवळ तत्वज्ञान न सांगता वचनांच्या माध्यमातून त्या काळी म्हणजे जी प्रचलित भाषा होती त्या भाषेच्या माध्यमातून अल्लम प्रभूंनी जे वचन साहित्य आहे ते सांगितलेलं आहे. अत्यंत सोपा भाषेत जगण्याचं मूलभूत जे तत्वज्ञान आहे ते सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. भक्तीचं जे सामर्थ्य आहे ते आणखी एका वचनातून असं सांगितलेलं आहे की दुधाची इच्छा धरणारा मांजर होऊन जन्मतो. हरभऱ्याचे नियम वृत्त धरणारा घोडा होऊन जन्मतो. पिण्याचे पाणी म्हणजे अगवनी वृत्ताचरण करणाऱ्या बेडूक होऊन जन्मतो. फुलाचे वृत्ताचरण करणारे भ्रमर होऊन जन्मतात. हे सर्व षटस्थलाच्या बाहेर. भक्तिनिष्ठा नसेल त्यांना पाहून न आवडे गुहेश्वरा. भक्ती सहज असायला पाहिजे. चंचल मनाच्या तृप्तीसाठी भक्तीचा दुरुपयोग होता कामा नये. काही जण घट्ट दुधाचे वृत्ताचरण करतात. काही जण दुधाचे साय किंवा तूप अर्पण करण्याचे किंवा कार्यसिद्धी होईपर्यंत स्वीकार न करण्याचे व्रताचरण धरतात. अशा लोकांना अल्लम प्रभुदेव सांगतात दुधाचे नियम धरणारे मांजर होऊन जन्मतात. हरभऱ्याचे वृत्ताचरण करणारे घोडा होऊन जन्मतात. तर काही जण असले पाणी पाहिजे तसलेच पाणी पाहिजे असे पाण्यासाठी भटकतात. असे लोक बेडूक होऊन जन्मतात. तर काही लोक तमुक प्रकारचेच फूल पाहिजे, अमुक देवाला तमुक रंगाचेच फूल पाहिजे, हे देखील तेवढ्याच संख्येने पाहिजे, त्याच फुलाने अर्पण केले तर देव प्रसन्न होतो, अशा प्रकारचे नियमवृत्त करतात. अशा प्रकारचे वृत्ताचरणी लोक भ्रमर योनी जन्मतात. एवढेच नव्हे तर अशा प्रकारचे वृत्ताचरण पूजा षटस्थली भक्तिपथ मार्गास मान्य नाहीये. जे अल्लम प्रभूंनी किती महत्वाचा उपदेश या वचनातून दिलेला आहे. म्हणजे जे दांभिक वर्तन आहे त्या वर्तनावरती खूप मोठे जे
टीका आहे ती केलेली आहे. म्हणजे उपलब्ध असलेलं पाणी, फळ, पुष्पाने निष्ठापूर्वक भक्ती केली जी आहे ती शरण धर्मास मान्य आहे. भक्तिनिष्ठा नसलेल्यांनी लक्ष कोटी बिल्वार्चना केली काय, लक्ष दिवे ओवाळले तरी काय, ते देवास अर्पण होत नाही. कारण देवास आपण ज्या वस्तू अर्पण करतो ते प्रिय नसून भक्ती समर्पित जी काही तुमची अर्चना आहे तीच प्रिय आहे. या वचनात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोण कोणत्याने जन्म घेतात कोण हे महत्वाचं नसून जे आपण भक्ती करत आहे ती सहज भाव असला पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा अवडंबर न करता सहजपणे जी आहे ती भक्ती असली पाहिजे. कारण आज आपण बघितलं आपण समाजात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळ्या साधूंचं निरनिराळा अवडंबर 24 तास आपण बघत असतो की हे असं सांगितलंय ते तसं सांगितलंय. पण जीवन जगण्यासाठी एवढा अवडंबर करण्याची गरज नाही. कारण परमेश्वराला काय प्रिय आहे तर तुम्ही जे भक्तिपूर्वक काम करता ते निष्ठापूर्वक करा. इष्टलिंगाच्या माध्यमातून दररोज तुम्ही कायकपूर्ण काम करता ते परमेश्वराला स्मरण करा. इष्टलिंग तुम्ही पूजा करा, तुमचा भक्तिभाव अर्पण करा. इतकंच परमेश्वराला प्रिय आहे. अत्यंत साधा आणि सोपं तत्वज्ञान जे आहे ते इतक्या साध्या सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. अल्लम प्रभूंनी आहे ते म्हणजे मानसिक उन्नती कशी करून घ्यायची किंवा जे आहे आपले मन आहे ते चंचल आहे. पण मनाचं जे आहे ते मनाला उपदेशन सुद्धा एक अत्यंत सुंदर वचन सांगितलेलं आहे की अल्लम प्रभुदेव म्हणतात, हे मना तुझे खरे स्वरूप जाणल्यास त्या खऱ्या स्वरूपाचे बद्दल सांगतो तुला ऐक. ते केवळ एक ज्योतीप्रमाणे वर्णातीत आहे. त्याबद्दल जाणून घेऊन त्याप्रमाणे वागल्यास तुला निश्चितच योग्य मार्ग दिसेल. तेच तुझ्यातील परमतत्वाचे मूलस्थान, तेच तुझे खरे स्थान आहे. तू जाणून घेऊन निर्गमन झाल्यास तोच तुझ्या सम्यक ज्ञानाची दिशा होय. त्या सम्यक ज्ञानाच्या अखंड प्रकाशात तू आमच्या गुहेश्वर लिंगाचे श्रीचरण धरून निश्चिंत हो म्हणा. अल्लम प्रभुदेवाने आपल्या मनाला हितोपदेशाची जी शैली आहे ती अत्यंत रम्य व मार्मिक आहे. बघा, हे मन जे आहे त्याचं मूळ स्वरूप जाणून घे. तू स्वभावतः चंचल, संकल्प विकल्पतेने मिळालेले असावे असे वाटत असेल तर ते तुझ्या दिखाऊपणाचे स्वरूप आहे. तुझे मूळ स्वरूप पाहिल्यास तेथे परमात्म्याचा संबंध दडलेला आहे. परमात्मा ज्योतिप्रकाश स्वरूप, तू देखील ज्योतिप्रकाश स्वरूपच आहेस. तसेच तू वर्णनातीत देखील आहेस. तसेच तुझे मूळ स्वरूप शोधित गेल्यास त्याचा केंद्रबिंदू सापडत आहे. तेच परमतत्व आहे. परिपूर्ण तत्वाचे तेच स्थान आहे. त्यामुळे इकडे तिकडे मनात जे भटकत आहे ते भटकणाऱ्या मनाला तू थांबव, तू अंतर्मुख हो. तेच सम्यक ज्ञान आहे. जे सम्यक ज्ञान सूर्याच्या किरणाप्रमाणे आहे. सूर्यकिरण धरून सूर्यास पाहिल्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रकाशाच्या साह्याने सच्चिदानंद लिंगदेवाचे दर्शन घे. अशा प्रयत्नामुळे तुला जीवनात निश्चिंतता प्राप्त होते. अनावश्यकपणे बहुमुख होऊन संचार करून कष्टात संकटात न पडता बाह्यांतराच्या निज स्वरूपी परमात्म्यास पाहण्याचे प्रयत्न करून येथे तेथे तो दिसत नाहीये, सापडत नाहीये म्हणून दुःखी न होता अंतर्मुख होऊन आपल्यातच जे सच्चिदानंद स्वरूप आहे ते जाणून घे आणि तू निश्चिंत हो. आणि अल्लम प्रभू देवांनी एक सुरुवातीलाच जे वचन सांगितलं ते मला पुन्हा एकदा इथं सांगावंसं वाटतं की जगात जमीन, सत्ता, पैसा, संपत्ती या मनाच्या 3 आकर्षणीय वस्तू आहेत. आणि पण या त्या मोहबंधनात न सापडता, अडकून न पडता जीवन जगण्यास शिकले पाहिजे. त्यासाठी त्या सर्वांना ओलांडून या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या ज्ञानरत्नाचे धन आहे त्याचे संपादन करून तू जगण्यास शिकलास तर देवाच्या दृष्टीने तूच श्रीमंत आणि प्रिय व्यक्ती होणार आहे. असं अल्लम प्रभूंनी आपल्या वचनांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. म्हणजे जे व्यक्ती म्हणून जगताना आपल्या समोर ज्या काही समस्या आहेत आज सुद्धा आपण वेगवेगळ्या बघतो तर त्यातून जे आहेत म्हणजे काळाच्या कसोटीवर टिकणारे जे वचन साहित्य असं का म्हटलं गेले कारण ह्या एक वचनाचं सुद्धा आपण एक निरूपण केलं, वेगवेगळी मत जाणून घेतली तर आपल्या बहुतेक ज्या समस्या आहेत त्या समस्यांचे निराकरण होईल. म्हणून विवेकपणाने तर्कवितर्क करून संवाद करून जे
अल्लम प्रभूंनी जे आपल्याला सांगितलेलं आहे ते वचन पठन करून त्यांचा अर्थ जाणून घेतला तर आपलं जे आयुष्य आहे ते आणखी सुंदर होईल असं मला वाटतं. अल्लम प्रभूंनी असंच आपल्या अगदी साध्या सोप्या शब्दात वचन साहित्याचा प्रसार केलेला आहे. काहीच वचनांचा अर्थ मी येथे सांगितलेला आहे, पण भरपूर अल्लम प्रभू देवांची वचनं आहेत. काही काही वचनांचे अर्थ सुद्धा आपल्याला म्हणजे कळत नाहीत. इतक्या गूढ पद्धतीनं त्यांनी वचनं लिहिलेली आहेत. आणि अशा पद्धतीनं अल्लम प्रभू देवांनी जे आहे ते कार्य आहे ते कार्य मांडण्याचा छोटासा प्रयत्न मी आपल्या समोर केलेला आहे. आणि अल्लम प्रभूंनी जे आहे ते कल्याण क्रांतीसारखे घटना घडल्यानंतर शून्यपीठ सोडून शून्यपीठाच्या नंतर पाय उतार होऊन त्यांनी श्रीशैल कदळीवन येथे त्यांनी म्हणजे आपली कुंडलिनी शक्ती जागृत करून तेथेच त्यांनी समाधी घेतलेली आहे. असं जे आहे ते अल्लम प्रभू देवांचं जे कार्य आहे ते मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न इथे केलेला आहे. यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि इतकेच म्हणते की यापूर्वी कोणी पंथी लावली असेल, कोणी मेणबत्ती लावली असेल, कोणी आरती केली असेल, पण तुम्ही मला इथे बसव विचार सांगण्याची आणि शून्यपीठाधीश अल्लम प्रभू देवांचे जे काय कार्य आहे ते थोडक्या शब्दात सांगण्याची जी काही मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे शतशः आभार मानते आणि शरणू शरणार्थी. खूपच छान. आरतीताईंनी अल्लम प्रभू याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. त्यांचा जन्म आणि त्यांचा कल्याणपर्यंतचा प्रवास. महात्मा बसवेश्वरांनी बसव कल्याणला अनुभव मंडपाची स्थापना केली. त्यानंतर तेथे शून्यपीठ स्थापन केले. त्या शून्यपीठाचे पहिले पीठाधीश म्हणजे अल्लम प्रभूच. महात्मा बसवेश्वरांनी वैचारिक मंथन केले. शरणांनी शरण साहित्य निर्माण केले. या सर्व लिंगायत धर्म चळवळीला योग्य दिशा देण्याचे कार्य अल्लम प्रभूंनी केले होते. त्यांनी 1 कोटीपेक्षा जास्त वचनं लिहिली, पण काळाच्या ओघात त्यातील काही वचने शिल्लक राहिलेली आहेत. असे अल्लम प्रभू बद्दल आज आरतीताईंनी आपल्याला सविस्तर माहिती दिली. मी आरतीताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं एक कूट भाषेतलं वचन सांगू शकतील का? हॅलो. गूढ म्हणतात ते मी कूट हा शब्द वापरला. हा. एक वचन मी त्यांचं सांगते की आशा म्हणणारे मुलास उचलण्यास, रोष म्हणणारी आई पुढे येत आहे पहा. हे दोन्ही नसताना मुलास उचलता येत असेल तर तोच लिंगैक्य पहा गुहेश्वरा. अध्याय जे आहे निज शरण आहे. लिंगायत धर्मात शरणपद तर खूप महत्वाचं आहे आणि ही शरण स्थिती प्राप्त झालेल्या शरणांची जे आहे ते सांगताना ते म्हणतात की आपण सहज वाचताना जर बघितलं तर आशा म्हणणारे मुलास उचलण्यास, रोष म्हणणारी आई पुढे येत आहे का. शब्दशः जर आपण अर्थ घेतला तर आई मुलासारखी आशेला काही बाधा आली तर रोज त्याचे रक्षणासाठी धावते. या जगामध्ये भांडण, मारामारी, वादविवाद, गोंधळ, दुःख निर्माण होण्यास आशाच कारणीभूत आहे. लौकिक विषय सुखाची अभिलाषाच आशा आहे. त्यामध्ये मोह, द्वेष, घट्ट झालेले क्रोध म्हणजेच रोष आहेत. म्हणून आशा म्हणणाऱ्या मुलास उचलून घेता रोष म्हणणारी आई क्रोधित होते. रोषामध्ये क्रोध आहे, तिरस्कार, द्वेष भावना आहे, सूड भावना देखील आहे. त्यामुळे भले मोठे लोक देखील अर्थात साधक लोक देखील त्याच्या बंधनात अडकून पतित होतात. जे या दोन्ही भावने जिंकतात तेच देवकृपेस प्राप्त होणारे शरण आहे. अर्थात आशा व रोष रहित विमुग्ध भावच जी आहे ती श्रद्धा भक्ती आहे. यालाच प्रभुदेवांनी मूल म्हटलेलं आहे. या भक्तिरूपी मुलास उचलून धरणाराच भक्त होय. अशा या भक्त भगवंतास प्रिय असून आपल्या भक्तीच्या सामिप्य साधनाद्वारे भगवंताबरोबर तो एकरूप होतो. अर्थात लिंगांग सामरस होतो, लिंगैक्य होतो. त्याला शरण म्हणून संबोधलेलं आहे. असं खूप म्हणजे खूप त्यांची गूढ वचन आहेत की खूप त्यासाठी अभ्यास करावा लागतो की प्रतीकांच्या माध्यमातून जे आहेत सहज आपण वाचायला गेलं तर
प्रतीकच वापरलेले आहेत, पण त्या प्रतीकांच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आता मी शरण डॉक्टर शशिकांत पट्टण यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते. डॉक्टर शशिकांत पट्टण. डॉक्टर पट्टण सर नाही आहेत वाटतं, जॉईन झाले होते ते गेले वाटतं ते. ठीक आहे, आपण संवादाला सुरुवात केली. ओके. कोणाला सोनाली त्यांना प्रश्न विचारायचे असतील विचारू शकता. अंकुश दादा ने हँड रेज केलाय. अंकुश दादा बोला, आपलं मत व्यक्त करा. सर्वांना शरणू शरणार्थी. आता मला एक प्रश्न पडलेला आहे की बसवण्णांनी सर्व महिलांचा उद्धार करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले. एवढंच ते नुसतं सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी कृतीमध्ये उपक्रम राबवून दाखविले. तर आता एवढ्या महिला सुशिक्षित आहेत, ग्रॅज्युएट, वकील, डॉक्टर, इंजिनियर, सर्व काही सुशिक्षित असलेल्या महिला सुद्धा ह्या बसवण्णाच्या मतानुसार का बदलत नाहीत? तर त्यांनी मूर्तिरूपी देव मानणं आणखी आपल्या घरातून सोडलेलं नाही. बऱ्याच घरी आम्ही ज्या वेळेला जातो, भेटतो, बोलतो, त्यावेळेला ते 2-2 तास त्या मूर्तींची पूजा करत बसतात. तर आम्हाला एक असं वाटतंय की ह्या महिला बदलायला पाहिजे. तर त्याचं काय कारण असावं? तर ताईंनी सर्व खुलासेवार सांगावं आम्हाला. शरणू शरणार्थी, मी माझ्या तरीने सांगते. खूपच महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला दादा, आणि मलाही जाणवलंय की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उंच क्षेत्री कामगिरी करणाऱ्या महिला बुवाबाजीच्या ह्याच्यात तडाख्यात सापडतात, दोरे नवस करतात, किंवा पाठपूजा चालू असते त्यांची, किंवा जे कार्य त्यांनी केलं पाहिजे, जे बसवांनांनी किंवा पुरोगामी महान व्यक्तींनी जे आपल्याला सुचवलंय त्याच्या ऐवजी मूर्तीपूजेमध्ये, उपास तापासामध्ये वेळ घालतात. तर हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण मला स्वतःला कळत नाही की त्या भीतीपोटी करतात महिला, किंवा त्यांचं ब्रेन वॉश झालेलं असतं की लहानपणापासून त्यांना ती घंटीची, देवपूजाची, फुलांची सवय लागलेली असते. नाही, माझं घर, माझ्या मुलाला काही होऊ नये, माझ्या मिस्टरांना काही होऊ नये, किंवा सासू दोन्ही सडणे असतात. म्हणजे काही घरामध्ये मी असं बघितलंय की मुलगी जी आलेली असते सून म्हणून, ती जरा पुरोगामी विचारांची असते, पण घरामध्ये सासू त्यांचं मत असतं की नाही, या बाबांना मांडलंच पाहिजे, हा उपास तपास केले पाहिजे, किंवा उलट पण असू शकतं, किंवा आई वडील घरामधले पुरोगामी आहेत, ती मुलगी उपास तपास करते. तर हा नक्की सामाजिक प्रश्न आहे. तर सामाजिक प्रश्न आपण सर्वांनी मिळून हात म्हणजे एकमेकांना मदत केलीच पाहिजे. आता ताईंकडूनही विचारूया, कारण मी स्वतः अंधश्रद्धा निर्मूलनची सभासद झाली, आता 2 वर्ष झाली आहे, आणि प्रामाणिकपणे मी पण असा प्रयत्न करते की समाजातल्या अंधश्रद्धा खरंच बाहेर केल्या पाहिजे. आणि एक उदाहरण, आता विषय निघाला म्हणून सांगते की स्वतः एक सायन्स टीचर आणि तिचे मिस्टर प्रिन्सिपल होते. म्हणजे साऊथ मध्ये झालेली 2 वर्ष किंवा वर्ष झाली असेल साधारण गोष्ट ती. तर 2 मुली होत्या त्यांना, आणि मुली अशा जरा मिडल हायस्कूल मधल्या असतील, अशा असतील. तर त्यांना कोणी बाबाने सांगितलं की त्यांना जर ते देवघरामध्ये त्यांच्या डोक्यावर दगड घाला, दोंडा घाला, तर त्यांना स्वर्ग मिळेल, किंवा त्या काय माहित नाही मला काय, म्हणजे ती जेव्हा ती न्यूज वाचली मी, मला अक्षरशः मी तो पूर्ण दिवस म्हणजे महिनाभर माझ्या डोळ्यात होतं की एखादी आई आपल्या मुलीला कशी मारू शकते. आणि ती सायन्सची टीचर आहे. म्हणजे जर सायन्सची टीचर, सायन्स शिकवणारी जर टीचर अशी असेल, मिस्टर प्रिन्सिपल आहेत ते चांगल्या कॉलेजचे, आणि आपल्या दोन्ही मुलींना दगड घालतायत डोक्यावरती, आणि त्यांना मरण आलं देवघरामध्ये. जेव्हा पोलीस आले तेव्हा ती मानायलाच तयार नाहीये की मी मारलंय. नाही हो, त्या जागे होतील म्हणे.
ही कसली शोकांतिका आहे. म्हणजे खूप, म्हणजे मला अक्षरशः म्हणजे रडू येतं या गोष्टी ऐकलं तर, की फुलेंनी काय सांगितलंय. फुले म्हणतात वेद म्हणजे भेद स्पष्ट सांगितलेलं आहे. आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आहे आणि बसवांनी आपलं स्वतः ब्राह्मण्य सोडलं. त्यांनी ब्राह्मण्य ऍक्च्युली जागवलं, म्हणजे ब्राह्मण जात नकोय, समता आणली त्यांनी महिलांसाठी, आपल्या सर्वांसाठी. त्यांनी आम्हाला वाचायला शिकवलं, सगळं केलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. पण आम्ही महिला मागे पडतोय का समाज आम्हाला मागे पाडतोय माहित नाही. पण खरंच दादा, तुमच्यासारखे जे आहेत, मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. दैवशालाताई आणि तुम्ही समाजामध्ये, किंवा मल्लिकार्जुन मुळगे आहेत, अभिषेक देशमाने आहेत, आता सगळ्या जणी ज्या आहेत, कोगनूर फॅमिली आहेत, तर सगळ्यांचं मी इथं कौतुक करते. आणि हा विषय नक्की नक्की आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, लिंगायत बांधवांमध्ये मांडा. आणि मी जेव्हा पुण्यामध्ये राहते, मी जेव्हा स्वतः लिंगायत महिला, मी आणि माझी बहीण गेलो होतो, तर तेव्हा त्यांचं त्याच असं म्हणणं पडलं होतं की बसवांनी धर्म स्थापना केलेलाच नाहीये. बसवेश्वरांनी प्रचार केलाय. म्हणजे मी थोडंसं विषयांतर झालं म्हणून, हा विषय निघाला म्हणून सांगते. महिलांना विशेषतः त्यांना तयार व्हायचंय, बाहेर जायचंय, फॅशन मध्ये करायची आहे, तर ते पण आहे. मला मान्य, आपण पाश्चिमात्य जास्त होतो आपण, पण पाश्चिमात्य तेवढ्याच कॉन्फिडन्सने, तेवढ्याच डेडिकेशनने कामं करतात. हे आपण महत्वाचं आपण उदाहरण घेतलं पाहिजे. तर इथं मी थांबते. अजून कोणाला बोलायचं असेल, आणि आरतीताई तुम्ही बोला, आणि सर्वांनी थोडं थोडं बोला, आपलं मत प्रगत करा. थँक्यू. हॅलो, सर्वांना शरणार्थी. मी आवाज येतोय माझा? येतोय हॅलो. हो, आवाज. येतो दादा. हा, सर्वांना शरणार्थी. मी लातूरहून सुनील हेंगणे बोलतो. आता ताईने खूप अत्यंत चांगल्या पद्धतीचं विवेचन अल्लम देवाबद्दलचं केलेलं आहे, अगदी अस्खलितपणे. आणि सर्वात महत्वाची बाब अशी आहे की आजची नवतरुण पिढी ही खूप ज्ञानी आहे, बुद्धिवंत आहे. आणि अशा या विचारामध्ये ही नवतरुण पिढी आली पाहिजेत. आमच्याकडे श्रद्धा आहे, भावना आहे, परंतु नवतरुण पिढीकडे स्किल आहे ते मांडण्याचं. तर या ठिकाणी आरतीताईने जे खूप चांगलं मांडणी केली अल्लम प्रभुदेवांबद्दलची, तर ती अत्यंत वाखाणण्यासारखी होती, खूप चांगली होती. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांनी एका गूढ वचनाचा जो अर्थ सांगितला, तो अत्यंत महत्वाचा होता. कारण अल्लम प्रभुदेवांची वचनं ही गूढ वचनं म्हणून प्रसिद्ध आहेत, आणि ती वचनं आपल्या या ह्याच्यामध्ये आली पाहिजेत. तर अशाच प्रकारचं एक वचन अल्लम प्रभुदेवांचं खूप सुंदर आहे. आणि त्या वचनाला जोडून खरं तरी आता अंकुश पाटलांनी जो प्रश्न विचारला किंवा जी शंका मांडली, जेव्हा ते खंत व्यक्त केली असं म्हणता येईल, तर त्याला सुद्धा हे अनुसरून आहे. त्याचं सुद्धा उत्तर या वचनामध्ये थोडंसं मिळेल असं मला वाटतंय. तर ते वचन असं आहे, अल्लम प्रभुदेवाचं वचन आहे ते, मैं हूं ऐसा अहंकार आने पर कुटिल कुहक रूपी तूफान पैदा हुआ, उस तूफान के जन्मते. पहा काय झालं, मैं हूं ऐसा अहंकार आने पर. माणसाच्या शरीरामध्ये ज्यावेळेस अहंकार येतो, त्यावेळेस कुहक रूपी तुफान, एक वादळ निर्माण होतं, आणि त्या वादळामध्ये ज्ञान ज्योती नष्ट होई. ज्ञानाची ज्योत नष्ट झाली. ज्ञान ज्योति के नष्ट होने पर मैं ज्ञानी हूं, मैं संपन्न हूं कहने वाले बुजुर्ग सब तामस से ग्रस्त होकर सीमा से भटक कर नष्ट हुए हे गुहेश्वर. बघा, या वचनामध्ये अल्लम प्रभुदेव म्हणतात की ज्ञान असणं वेगळी बाब आहे, किंवा एखादं आचरण असणं वेगळी बाब आहे, परंतु या सर्वांचा ज्यावेळेस अहंकार निर्माण होतो, त्यावेळेस तो अहंकार हा आमची ज्ञानाची ज्योत हा नष्ट करत असतो. आणि मग कितीही तो श्रेष्ठ असेल, कितीही ज्ञानी असेल, कितीही मोठा असेल, तर तो रागानं ग्रस्त होऊन आपल्या ज्या सीमा आहेत त्याच्यापासून तो दूर भटकतो, आचरणापासून दूर जातो. मला वाटतं की या वचनामधून अल्लम प्रभुदेवानी आपली जी ही आत्ताच्या गूढ वचनामध्ये सुद्धा पार्ट तोच होता, की या पद्धतीनं लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आत्ताचे महिलांच्या बाबतीत जर म्हणत असाल, तर सर्व महिलांना किंवा सर्वांनाच माझी विनंती आहे की महिला हे एक अतिशय ताकदवान व्यक्तिमत्व आहे, आणि पुरुषी अहंकारानं
ही महिला आपल्यापेक्षा वरचढ होऊ नये म्हणून तिला अनेक कर्मकांडामध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये गुंतून ठेवलेलं आहे. आणि आता महिलांना स्वतःच हे सगळं जाणून घेऊन यातून बाहेर यावं लागेल. महत्वाचं असं आहे की क्रिया आणि ज्ञान या दोन्हीची जोड बसली पाहिजे. क्रिया आणि ज्ञान. अनेकांकडं ज्ञान भरपूर आहे, अजिबात क्रिया नाही. अनेक पंथ धर्म किंवा माणसं साधू संत पाहिले तर ज्ञान आहे, आचरण नाही. आणि अनेकांकडं आचरण आहे पण ज्ञान नाही. आणि आचरण नसलेल्या ज्ञानाचं किती भयानकता आहे हे आपण पाहू शकतो. म्हणून मला असं वाटतं की महात्मा बसवराज सरांनी महिलांच्याच सर्वांच्याच कल्याणासाठी जो मार्ग दिलेला आहे तो मार्ग जाणून घेऊन त्याप्रमाणे आचरण केल्यानंतर हा मानवाच्या प्रगतीचा सर्वात उत्तम मार्ग आहे असं मला वाटतं. खूप चांगल्या प्रकारचा हा अनुभव मंडप ऑनलाईन चालतोय. सर्वांना खूप 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 धन्यवाद. शरणो शरणार्थी. डॉक्टर धन्यवाद दादा. सुनील दादा आपल्याकडे त्यांनी पण आपल्या आतिथ्य स्वीकारलं होतं आणि अतिशय सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. आता तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की महिलांनी हा जो लढा आहे तो लढलाच पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि आपल्याबरोबर एवढे सर्व आपल्याला पाठबळ देणारे आहे तर महिलांना सर्वांना माझं आव्हान पण आहे की इथं नक्की या मंचावरती आपण आपले विचार मांडूया आणि आचरणात आणूया. आता डॉक्टर पट्टण सर आलेत. सर ते मार्गदर्शन करणार असतील. त्यांच्यानंतर आपण दिगंबर दादांनी हँड रेज केलाय त्यांच्याकडे जाऊया. डॉक्टर पट्टण सर. ओम श्री गुरु बसवलिंगांना. खड वकील आणि मॅडम आणि अल्लम प्रभूचं बद्दल खूपच व्यवस्थित आणि सुंदर प्रमाणाचं व्याख्यान दिलेली. अल्लम प्रभू बसवण्णांचं आंदोलनामध्ये लढाईमध्ये मोठं पात्र घेतले. ते इंटेलेक्च्युअल बौद्धिक जे क्षमता ते आरंभ केले सगळ्यांना. म्हणजे असं वाटतं की त्यांनी त्यांच्या एक वचनामध्ये अल्लमा लिहितोय की बसवण्णांचा खूप म्हणजे हे क्रांतीचं पूर्ण बघितल्यानंतर ते म्हणते नन्नो अल्लमा बसवण्णांनो ಮಾಡದೆ ಅಲ್ಲಮನೇಕೆ ಮಾಡಿದೆ ಗೋईश्वरा. आणखीन एक वचनामध्ये ते म्हणते देवनागಬಹುದಲ್ಲದೆ बसवनागलबारದು ನೋಡ. देव होण्याचं सोपं आहे परंतु बसवण्णा होण्याचं फार अवघड आहे म्हटलंय त्यांनी लिहिलेले. आणि खूप आणि सुनील हिंगणे सर पण भाग घेतलेले. आणि हे बुद्ध बसव आंबेडकर शाहू फुले हे विचार मंचाचं साठी डॉक्टर जयश्री पट्टण जवळजवळ 5 वर्ष पासनं आपली निरंतर म्हणजे रेग्युलरली फर्स्ट सॅटर्डे सेकंड सॅटर्डे मराठी ते घेतील. आणि मॅडमला ॲडव्होकेट मॅडमला खूप आभारी आहे मी. बाकी कंटिन्यू करा म्हणून मी आज सोलापूरचा कार्यक्रम कंप्लीट करून बसव कल्याण चालू आम्ही. आणि एवढं बोलून मी इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर पट्टण सर. दिगंबर दादा हँड रेज केलाय. तुम्ही आपलं मन अनम्यूट करा. मंथली मासिक बसव मंचाध्ययन ऑनलाईन व्याख्यानमध्ये सर्वांना शरणो शरणार्थी. हे अंकुश पाटील सर आणि सुनील हिंगणे सर यांनी अंकुश पाटलाच्या वचनाचा म्हणजे समस्येची तक्रार निवारण्याचा प्रयत्न केला पण तो त्यात यशस्वी झाले नाही आपण सगळेच. ह्याचं उत्तर माझ्या दृष्टीनं असं वाटतं सगळेजण आंबेडकर फुलेवाद असं तसं म्हणून आपण नेत असतो पण बसवांनाच्या काळात का बरं कमी झालं देवळात जाणं लोकांचं. ब्राह्मण असले तरी जात नव्हते आणि आता का होत नाही यावर चिंतन झालं पाहिजे. आणि प्रत्येक घर झालं पाहिजे कारण भक्ती कमी पडाली. प्रत्येक जण पांडित्याचं दर्शन करतो काय आणि पांडित्याचं दर्शन केल्यामुळं सोभोवतालचे कुटुंबातले समजा आता मी जरी असलो तर माझे मुलं ऐकणार झालेत माझ्या सुना ऐकणार नाहीत फक्त मी एकटाच बसववादी. मग परिवर्तनाची आशा कशी येईल. जर तुम्हाला हे बाह्य थोपवायचं असेल तर माझ्या मनानं की तुम्ही बसवांनाची भक्तीची वचने घरामध्ये
आणि गायली पाहिजे. आणि ती गायली सुश्राव्य ह्याच्यामध्ये गायली पाहिजे. गात राहिले तरच भक्ती आपणही केली पाहिजे. पांडित्य भरपूर होऊ शकतात, पण जोपर्यंत तुम्ही ह्या आंदोलनातील जेवढे लोक आहेत त्यांनी भक्तीला प्राधान्य देऊन ही वचनं 4-2 सकाळच्या पारी गायली पाहिजे. तिची आरती म्हणली पाहिजे. आरती म्हणणं हे कर्मकांडात येत नाही. ही छोटीशी आपल्या इष्टलिंगाची आरती म्हणणं कर्मकांडात येत नाही. मग कर्मकांड हे असले मोठमोठे शब्द सोडून भक्तीमध्ये लीन झालं पाहिजे. प्रत्येक घरामधले जर कुटुंब काही भक्तीमध्ये लीन झाले स्वतः, तर मला वाटतं त्याचा परिणामच होईल. नाही तर काय, आज आम्ही बघतो ना, आमच्या लातूरमध्ये अनुभव मंडप 2007 चालतो. 7 पासून एक बी महिला येत नाही. बरं, त्यांच्या घरातही परिवर्तन झालेलं नाही, माझ्याही झालेलं नाही. आपण म्हणजे ह्याचा अर्थ आपण कमी पडतो, कारण भक्तीच या आंदोलनाचं स्वरूप आहे. ह्या भक्ती आंदोलनाचं स्वरूपावर आपण जोपर्यंत काम करणार नाहीत तोपर्यंत बाह्य कर्मकांडाकडे आपल्या सगळ्याच घरचेच लोक गेल्याशिवाय राहणार नाहीत, असं मला वाटतं. शरणो शरणार्थी. धन्यवाद दिगंबर दादा. भक्ती रसाला प्राधान्य द्या आणि आंदोलन पुढे ठेवा, असा त्यांनी मोलाचा सल्ला आपल्याला दिलाय. तर आपण नक्की ऐकूया. अजून कोणी आपलं मत मांडणार आहेत? अभिषेक देशमाने होते, मल्लिकार्जुन मुळगे होते. सर्वांना भक्तिपूर्वक शरणार्थी. विश्वगुरु महामानव महात्मा बसवांना, बसवादी शरणांच्या पावन चरण कमलांना अनंत अनंत शरणार्थी. आज आरतीताईंनी खूप सुंदर असा आलम प्रभुदेवांची वचनं आणि त्यांचे जीवनचरित्र आपल्या समोर ठेवलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या काळामध्ये धर्मपीठावर बसण्याचा, धर्मज्ञान सांगण्याचा, धर्म सांगण्याचा हक्काधिकार ब्राह्मण जातीमध्ये जन्मल्यानंतर प्राप्त होत होता, त्याच काळामध्ये आलमप्रभूंसारख्या शूद्र जातीमध्ये जन्मलेल्या एखाद्या व्यक्तीला धर्मपीठावर बसून धर्माचा न्यायनिवाडा, धर्माची तत्व सांगण्याचा अधिकार महात्मा बसवण्णांनी पहिल्यांदा दिलेला होता. म्हणून आलमप्रभुदेवांच्या ज्ञानाचा गौरव म्हणजे आलमप्रभुदेवांना शून्यपीठावर बसण्याची विनंती करणं हे आहे. म्हणजे आलमप्रभुदेव ज्ञानाच्या आधारे शून्यपीठावर बसलेले व्यक्ती होते, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ही परंपरा पुढे ज्यावेळी प्रवाहित झाली त्यावेळी चन्नबसवण्णा, सिद्धरामेश्वर आणि रेवण सिद्धांचे पुत्र रुद्रमुनीदेव हे सुद्धा क्रमाक्रमाने त्या शून्यपीठाचे अध्यक्ष झालेले. म्हणजे लिंगायतांचा वारसा नक्की कसा आहे, तर तो व्यक्ती किती म्हातारा आहे यावरून तो ज्ञानी आहे हे ठरवत नाही, तर तो व्यक्ती किती ज्ञानी आहे यावरून तो त्या पात्रतेचा आहे का, त्या पदावर बसण्यास योग्य आहे का हे ठरवलं जातं. म्हणून या ज्ञानी आलमप्रभुदेवांचे गूढ वचन मी सांगतो. पंचकृती नगरामध्ये 10 तलाव, 20 मार्गावर साप फिरताना पाहिले, मदनमत्त हत्ती तेथे खेळताना पाहिले, सिंहाला पाहून मन घाबरले पहा, 3 राणींच्या 25 परिवारात घाबरून कोसळताना उजाडले गुहेश्वरा. तर ज्ञानप्राप्ती कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयीचं हे वचन आहे. खऱ्या अर्थाने माणसाचा देह हा प्रवृत्ती मार्गाने या पृथ्वीवर जन्माला येतो आणि प्रवृत्ती मार्गाने जन्मल्यानंतर पंचमहाभूते आणि त्या पंचमहाभूतांच्या एकमेकांमध्ये एकत्र होण्यातून निर्माण झालेली जी काही 25 तत्व आहेत, या 25 तत्वांचं निरूपण या वचनामध्ये आलमप्रभुदेव करतात. पंचकृत रूपी नगरामध्ये 10 तलाव. तर माणसाचा देह हा पंचमहाभूत तत्वांपासून बनलेला आहे. तर यामध्ये 10 तलाव म्हणजे 10 प्रकारचे वायू कार्यरत आहेत. तर ते कोणते आहेत, तर प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नागवायू, कूर्मवायू, कुकर, देवदत्त, धनंजय. तर खऱ्या अर्थाने हे 10 वायूंमध्ये पहिले 5 प्रमुख आहेत आणि नंतरचे जे 5 आहेत ते उपवायू आहेत. म्हणजे पहिले 5 जर बघितलं तर अन्न प्रक्रिया, अन्नाशी अन्नपचन करणे, श्वास प्रक्रिया, तर असे जे काही महत्वाच्या क्रिया आपल्या शरीरामध्ये चालतात त्यांच्यासाठी सहाय्यभूत होतात. आणि नंतरचे कूर्मवायू, कुकरवायू, देवदत्त, धनंजय हे जे उपवायू आहेत ते एकंदरीत डोळे, मज्जासंस्था, त्यानंतर आपल्या शरीराच्या मध्ये असणारी जे काही चेतना ऊर्जा यांना वहन करण्याचं कार्य, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कार्यांना ते कारणीभूत होतात. म्हणून आलमप्रभुदेव या 10 वायूंना 10 तलाव असं म्हणतात.
20 मार्गावर साप फिरताना पाहिला. आणि हे जे काही 5 तत्व ज्यावेळी एकमेकांमध्ये एकरूप होतात त्यामधून पंचमहाभूते, पंचेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचविषय आणि पंचविकार आणि 5 अंतःकरण वृत्ती या 25 तत्वांची निर्मिती करतो. तर त्याच्यामध्ये पंचमहाभूतांपासून पहिल्यांदा 5 प्रकारचे ज्ञानेंद्रिय निर्माण होतात. हात, कान, हात, पाय, जननेंद्रिय, गुद, वाचा हे कर्मेंद्रिय निर्माण होतात. त्यानंतर ज्ञान, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 5 अंतःकरण वृत्ती निर्माण होतात. शब्द, रूप, स्पर्श, गंध, रस हे 5 प्रकारचे विषय निर्माण होतात. म्हणजे असे एकूण 25 तत्व निर्माण होतात. आणि या 25 तत्व मानवी देहाला मायेमध्ये गुंतवतात. कारण ह्या सर्व 25 तत्वांना एकत्र करून अल्लम देवांनी माया असा शब्द वापरलेला आहे. तर या 25 तत्वांच्या कारणाने व्यक्ती मायेमध्ये अडकतो. आणि त्या मायेमध्ये अडकल्यानंतर आपले जे काही विषय आहेत, विकार आहेत, यांची तृप्ती करण्यामध्येच तो आपलं संपूर्ण जीवन वाया घालवतो आणि ज्ञानापासून, सत्यापासून तो वंचित राहतो. मात्र ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये हा सर्व गोष्टींचं चलनवलन चाललेलं आहे, म्हणजे विकार आणि विषयांचं, त्यावेळी त्याच्यामध्ये अहंकार हा निर्माण होतो. त्या अहंकाराला अल्लम देवानी मदनमत्त हत्ती म्हटलेलं आहे. कारण हत्तीसारखा अहंकार दृढ आहे असं ते सांगतात. तर एकूण 8 प्रकारचे अहंकार मानवी शरीरामध्ये निर्माण होतात. तर या 8 अहंकार हे आपल्या पंचेंद्रिय, कर्मेंद्रिय त्यांचे विषय आणि विकार यातून निर्माण झालेले असतात. तर ज्यावेळी हे अहंकार व्यक्तीच्या शरीरामध्ये बळावतात त्यावेळी विवेक नावाची जे काही गोष्ट आहे किंवा ज्ञान आहे ते ज्ञान हे लोप पावतं. म्हणून ज्ञानाच्या उदयाने अहंकाराचा नाश होतो असं अल्लम देवांनी वचनामध्ये सांगितलेलं आहे. चन्नबसवण्णांच्या एका वचनामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की ज्योतीच्या प्रकाशाने अंधाराचा नाश होतो, त्या पद्धतीनं विवेकाच्या, ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा नाश होतो. कारण अहंकार आणि अज्ञान हे दोन्ही एकाच दिशेने काम करणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून अल्लम प्रभुदेव काय म्हणतात की या अहंकार हे विवेकामुळे नाहीसे होतात. त्या विवेकाला त्यांनी सिंह असं म्हटलेलं आहे. तिघांच्या राणीच्या 25 परिवारात घाबरून कोसळताना पाहिले गुहेश्वरा. तर सत्व, रज, तम हे 3 प्रकारचे प्रकृती गुणधर्म आणि त्याच्यामध्ये निर्माण झालेले हे 25 तत्व. तर याच्यामध्ये अशा पद्धतीनं अहंकाराने अज्ञान निर्माण होतात आणि व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य त्या अहंकार, अज्ञान आणि विषय विकारांची तृप्ती करण्यामध्ये वाया जात आणि सत्याने ज्ञानापासून तो लांब राहतो. हे अल्लम प्रभुदेवांचे हे वचन, गोड वचन मी सांगितले. सर्वांना शरणू शरणार्थी. थँक्यू अभिषेक दादा. अभिषेक पण आपल्या आरतीताई सारखेच युवा अनुयायी आहे असं म्हणता येईल, बसव अनुयायी. त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचाही खूप अभ्यास आहे. अजून आपलं मत मांडणार आहे कोणी? जयश्री पाटील कोकणूर आपलं मत मांडणार आहात? आरतीताईंना मी ते गूढ विचारलं. जाऊया मग आपण समारोपाला. अजून कोणी बोलणार आहात? जगदेवी चंद्र धांद्रा, जयश्री झाले, मल्लिकार्जुन, नरसिंग बेद्रे, सदाशिव पाटील, सिद्धाप्पा पडनाड. कोणी बोलणार आहात तुमच्यापैकी? सोनाली ताई? ಸುಮ್ಮನೆ ಕೇಳ್ತೇವೆ ಅಷ್ಟೇ. थँक्यू. हा बोला ताई, सोनाली ताई. मी एक वचन गायन करत आहे अल्लम प्रभूंचं अजून एक. अच्छा, तुम्ही आता गायलात की ताई सकाळी? बर. आणि ताई बसव कल्याणहून आहेत, म्हणजे आम्हाला बसवांनांचा आशीर्वाद आहे. बसवांना खूप छान वाटलं. बसव कल्याणहून आम्ही जाऊन आलो होतो. आता नवीन जे अनुभव मंडप होतोय ते बघून आलो होतो आता 3 महिन्यापूर्वी. थँक्यू. चालेल. आपण जयश्री वहिनी, आपण समारोपाला घेऊया. आपण सदाशिव पाटील दादा काही कोणी बोलणार आहे अजून? चालेल. हॅलो बोला. हा बोला. लिंग जाणल्या विना इतर काही जाणून उपयोग नाही. लिंग जाणल्यानंतर दुसरे काही जाणून घ्यायची गरज नाही. लिंगाला जाणून लिंग संग करतो,
समरस सुखात डुबुनी विहारतो गुहेश्वरा. बघा, हे मूळ आहे, कुळ आहे, मूळ. लिंग जाणल्यानंतर दुसरं काहीच जगातलं जाणून घ्यायची जरूरत नाही, कोणताच अभ्यास करायची जरूरत नाही. सगळं तुमच्या हृदयातून तुम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात होते, असं अल्लम प्रभू या वचनात म्हणतात. लिंग जाणल्या विना इतर काही जाणून उपयोग नाही. सगळे तुम्ही जगातलं 64 कला विद्या जरी प्रवीण झालो तर त्याला कुछ अर्थ नाही, असं या वचनाचा मतितार्थ आहे. लिंग जाणल्या विना इतर काही जाणून उपयोग नाही, आणि लिंग जाणल्यानंतर दुसरं काही जाणून घ्यायची गरज नाही. स्वयंभू, स्वयं प्रकाश, स्वयं निजगुणी, निजज्ञानी, ही सोप्या शब्दातले वचन जनसामान्यासमोर जर मांडलो तर त्या हृदयाला आवड निर्माण होईल, ते हृदय आपल्याकडे वळतील. बसवण्णांनी देखील सोप्या सोप्या शब्दात गावरान शब्दात, रानटी शब्दामध्ये हे निजज्ञान देण्याचा, लिंगज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहित्यिक भाषा बसवण्णाची अजिबात नाही. सुबोध ज्ञान, सुबोध ज्ञान, थोडक्यात ज्ञान, सुवारा, हे लिंगायत तत्वज्ञान आहे. लिंग जाणल्यानंतर काही जाणून उपयोग नाही. लिंग जाणल्यानंतर दुसरे काही जाणून घ्यायची गरज नाही. लिंगाला जाणून समरस सुखात डुबुनी विहारतो, डुबून विहारतो, अंतरिक्षात विहारतो. डुबुनी, अंतरंगात डुबणे, हे लिंग ज्ञान आहे. अंतरंगात डुबून अंतरंगाशी समरस होऊन जर तुम्ही चिंतन करू लागलो, काम करू लागलो, तर ती काम वाटणार नाही. हे इथं किल्ली आहे, किल्ली शरणांची, स्वयंभू जगण्याची, स्वावलंबी जगण्याची, स्वाधीन जगण्याची, स्वाभिमानानं वागण्याची हे रीत आहे. समरस होऊन माझ्या कुडल संगम देवाच्या समरसतेची प्रदर्शन क्रिया आचार आहे देवा. बसवण्णा माझ्या शरणांची समरसता काय असते, ते डुबून कसे विहार करतात, याबद्दल खूप चांगली वर्णन बसवण्णांनी सुबोध शब्दामध्ये, तिथं पांडित्य नाही, विद्वत्ता नाही, अवघडपणा नाही. एक बार तासाला लावण्याचा प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे. साध्या भोळ्या भक्ताला तासाला गुढी लावण्याचा प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे. इथं अल्लम प्रभूचं तत्वज्ञान, चन्नबसवेश्वराचं तत्व, सुबोध भाषा बसवण्णाची. आत्ताच भालके सरांनी बसवण्णांच्या वचनाबद्दल काहीतरी चांगलं सांगितले. सुबोध, सहज समजणार, सहज वृत्तीतून हे ज्ञानापर्यंत पोहोचविणारी शरण संस्कृती, शरण संस्कार, शरण परंपरा समजावली तरच लिंगायत धर्माला बाळसं येऊ शकेल, असं माझं मत आहे. डुबुनी विहार करतो गुहेश्वरा. तर ही विहार, ही जीवन पद्धती, ही तृप्ती, याच्यामधली जी तृप्ती आहे, त्या तृप्तीला जगात कोणतंही तत्वज्ञान ह्या तृप्तीची बरोबरी करू शकणार नाही, असा मी आत्मविश्वासानं सांगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. आरती घेऊ काय? धन्यवाद सदाशिव पाटील आजोबा म्हणते मी तुम्हाला हक्काने, की तुम्ही इतकं सुंदर सांगितलं. लिंग जाणल्यास अजून काही नको, लिंग जाणल्यालाच. आणि प्रत्येक आपला समाज जो आहे भोळा आहे, भोळ्या समाजाला जशी चांगली भाषा, सुबोध, सरळ मार्गी आपले लोक आहेत, त्यांना सरळ सुंदर बोललेलं कळतं, तसं इतकं सुंदर तुम्ही सांगितलं. तर तुम्हाला मी परत एकदा तुमचं विशेष असं आपण व्याख्यान ठेवूया आणि आम्हाला नक्की तुमचं ऐकायला आवडेल. धन्यवाद दादा. धन्यवाद. मी आरती म्हणू का? लिंगाची का म्हणला तो? चालेल, वेळ लागणार नसेल तर चालेल, बोलून 2 मिनिटाची आरती आहे. हो, चालेल. आरती वाळू
माझी तयार केलेली आरती आहे. आरती वव्वाळू लिंगेशा स्वयं ज्योती प्रकाशा, आरती वव्वाळू, आरती वव्वाळू लिंगेशा स्वयं ज्योती प्रकाशा, आरती वव्वाळू. लिंग बसवानी मददी झाले श्री भक्त स्थापिले, निराकार तो अकारिला मूळ मार्ग धाविला, आरती वव्वाळू लिंगेशा स्वयं ज्योती प्रकाशा, आरती वव्वाळू. भस्म त्रिपुंड चरचिली पूजा भिली, त्रिगुण बेलपत्री वाहिली सारांश निवडिली, आरती वव्वाळू लिंगेशा स्वयं ज्योती प्रकाशा, आरती वव्वाळू. मंत्र मजली जला षडाक्षरी शिवमंत्र नमः शिवाय, दासोहम 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 सद्गुरु परोपकारी, आरती वव्वाळू लिंगेशा स्वयं ज्योती प्रकाशा, आरती वव्वाळू. आत्मलिंग ते कुण्या ठाई एवढी खून वळखावी, धन्य त्या प्रभूची चतुराई ईश्वर घरची ठेवी, आरती वव्वाळू लिंगेशा स्वयं ज्योती प्रकाशा, आरती वव्वाळू. ज्योती मिळाल्या कर्पूर अवघा लिंग ओंकार, गुरुलिंग ते निरंतर नाना पदवी कर, आरती वव्वाळू. ತಂದೆ ನೀನು ತಾಯಿ ನೀನು ಬಂಧು ನೀನು ಬಳಗ ನೀನು ಎನಗೆ ನಿವ್ವಲದ್ದೇ ಮತ್ತಾರು ಇಲ್ಲವಯ್ಯ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಹಾಲಲದ್ದು ನೀರಲದ್ದು ನಿಮ್ಮ ಧರ್ಮ ಶರಣ ಸತಿ लिंगपती. हर हर महादेव, जय गुरु बसवेश, हर हर महादेव. विश्वाचे कल्याण हो, सर्व जीवांचे रक्षण हो. धन्यवाद 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 आजोबा, धन्यवाद आजोबा. चालेल, जयश्री बहिणी आपण समारोपाला घेऊया. आता मी शरणी दैवशालाताई पाटील यांना शरण समर्पण करण्याची विनंती करते. दैवशालाताई पाटील. सर्वांना शरणो शरणार्थी. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. वचन अध्ययन बसव मंच मराठी पुष्प 38. लिंग ऐक्य शरणी ॲडव्होकेट छाया उमाकांत शेटकार यांच्या स्मरणार्थ दत्ती व्याख्यानमाला. आणि याच्या विषय होता की अनुभवी अलम प्रभू जीवन कार्य. आणि अतिथी व्याख्यात्या होत्या शरणी ॲडव्होकेट आरतीताई खड्डू, या इचलकरंजी येथील रहिवासी आहेत. तर पेशाने त्या वकील आहेत आणि युवा वक्त्या पण आहेत. आणि सूत्रसंचालन शरणी जयश्रीताई पाटील कोगनूर यांनी अगदी उत्तमरित्या सूत्रसंचालन केलेलं आहे. त्यांचे पण खूप खूप आभार व त्यांचे अभिनंदन सुद्धा. आणि वचन प्रार्थना शरणी सोनालीताई नीलकंठे यांनी म्हटली आहे आणि खूप सुमधुर आवाजामध्ये प्रार्थना गायन केलेली आहे. त्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि संयोजिका आपल्या स्वागत प्रस्तावना व परिचय यांनी दिलेला आहे शरणी डॉक्टर जयश्रीताई पट्टण अंगड्डी. या पण खूप छान प्रकारे ताईचा परिचय व प्रस्तावना केलेली आहे ताईंनी. आणि ताईचे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद सुद्धा. आणि ताईच्या परिश्रमामुळेच एवढे छान छान विषय ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ऐकायला मिळत आहेत. त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद ताई. मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे, शशिकांत पट्टण सरांनी. आणि सरांची स्तुती करावी तेवढी तर कमीच आहे. बसवांना म्हणतात की
एका वचनामध्ये म्हणतात ते की समोर स्तुती करणाऱ्याचे तोंड पाहू नका आणि माघारी निंदा करणाऱ्याचे नाव सुद्धा घेऊ नका असे म्हटलेप्रमाणे शशिकांत पट्टण सर एक माझ्यातर्फे तर एक कोहिनूर हिराच आहेत असे मला वाटते. आणि कार्यक्रम व्यवस्थापन शरणी दानम्मा झळकी व शरण रुद्रमूर्ती व शरण कुमार राजांना यांचे पण अभिनंदन करते व धन्यवाद देते. आणि आजचे व्याख्यानाचा विषय होता अलम प्रभू यांचे कार्य. तर अलम प्रभू विषयी आरतीताईंनी खूप छान प्रकारे माहिती सांगितलेली आहे. शून्यपीठाचे अध्यक्ष अलम प्रभुदेव हे होते आणि 12व्या शतकातील वातावरण आणि आताचे वातावरण यामध्ये तर खूप जमीन आसमानचा फरक आपल्याला दिसून येतो. आणि तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी केलेले कार्य आणि बसवांनांनी तर वयाच्या 8व्या वर्षीच शरणांना न्याय देण्यासाठी स्वतःचे घर सोडलेले हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. आणि बसवांनांनी सांगितलेलं आहे की एक देव उपासना सांगितली आहे. देव हा व्यक्तीच्या तळहातावरच त्यांनी आणून ठेवलेला आहे. इष्टलिंग पूजेला महत्व त्यांनी फार दिलेले आपल्याला ताईंनी सांगितलेलं आहे. आणि कल्याण म्हणजे काय आहे तर बसव कल्याण म्हणजे हे मानव जन्माचे कल्याण होणारेच हे बसव कल्याण आहे. आणि या तत्वज्ञानामुळेच अनेक शरण एकत्र आले आणि त्यांनी वचन लिहिण्यास सुरुवात केली. वचन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एकमेकाच्या अडचणीवर मात केलेली आहे. आणि वचन हे आपल्याला जर बघायचे झाले तर हे आपल्याला जीवन सुधारण्यासाठी आपण माणसानी माणसाशी माणसासम कसे वागले पाहिजे हे आपल्याला या वचनाद्वारे सांगण्याचा पण ताईंनी खूप छान प्रयत्न केलेला आहे. आणि एक गुहेश्वराचे आपलं अलम प्रभुदेवांचे एक वचन पण आहे की भूमी तुझी नव्हे रे, स्वर्ण तुझे नव्हे रे, कामिनी तुझी नव्हे रे, व्यवहार जगासाठी असती हे सारे, अलंकार असे तुझ ज्ञानरत्न, हे ज्ञानरत्न न गमविता त्या रत्नाने झालास तू अलंकृत, आमच्या गुहेश्वर लिंगाठाई नसे कोणी, तुझ परी श्रीमंत पहारे म्हणा. तर अलम प्रभू या वचनामध्ये काय म्हणतात तर खरा श्रीमंत कोण आहे तर याविषयी त्यांनी अतिशय सुंदरीच्या आपले विवेचन केलेले आपल्याला दिसते की आपल्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हायचे असेल तर आपण ज्ञान संपन्न केले पाहिजे. आणि ज्ञानच शक्ती ही उत्तम प्रसिद्धी आहे. आपली बुद्धी आपले ज्ञान आपल्यापासून कोणी ते हिरावून घेऊ शकत नाही. तर आपले बंधू आपल्या या संपत्तीचे वाटेकरी होणार नाहीत. माणसांना ज्ञानच खरे ऐश्वर्य आहे. ज्ञानी हा जिथे जाईल तिथे त्यांचा गौरव आदर मिळतो. खऱ्या अर्थाने ऐश्वर्य असलेल्या ज्ञानांचे संपादन करणे हे आपले परम कर्तव्य आहे. कांचन कामिनी जमीन ही आपली नव्हे, कितीही कमावले तरी तृप्ती समाधान मिळत नाही. हे सर्व जगाच्या व्यवहारासाठी आहेत असे म्हणतात अलम प्रभू. आणि आधुनिक काळातील मानव हा पैशाचा लोभी बनलेला आहे. पैशासाठी तो कुठल्याही थराला जाण्यास तयार आहे. ऐन कैन प्रकारे पैसे कमवणे हे एकमेव त्यांचे ध्येय बनलेले आहे. आणि पैशाच्या दाहामुळे शांती समाधान ही गवसत नाही. रात्रंदिन कमावलेले धन एके दिवशी सरकार किंवा चोर घेऊन जाऊ शकतात. पण आपल्या अंतरंगातील महाचैतन शक्ती रूपी ज्ञान रत्न आपण जाणून घेतले पाहिजे. आपल्या ज्ञान चक्षुने ते ओळखले पाहिजे. आणि अंतरंगातील ज्ञान संपत्तीच ही आपली खरी संपत्ती आहे आणि हेच आपण कमवले पाहिजे. त्यालाच आध्यात्मिक ऐश्वर्याचे बळ प्राप्त आहे. त्याला कुठलीही भीती नाही. सर्व बळापेक्षा दैवी बळच हे श्रेष्ठ आहे. ताईंनी खूप छान प्रकारे अलम प्रभू विषयी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि येथे सर्व शरणींनी ऑनलाईन माध्यमातून जॉईन होऊन सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांचे आभार सुद्धा मानते. थँक्यू सो मच. धन्यवाद दैवशालाताई पाटील, अतिशय सुंदर वोट ऑफ थँक्स दिलं. आणि सर्वांना शरणू शरणार्थी. असंच परत प्रत्येक शनिवारी रविवारी इंग्लिश कन्नडमध्ये आपलं व्याख्यानमाला असते, जॉईन व्हा. आणि मराठीमध्ये परत पुढच्या महिन्यामध्ये आपण भेटूया. धन्यवाद. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. सर्वांना अंतःकरणपूर्वक शरणू शरणार्थी. शरणो शरणार्थी.